हमारे वीडियो मसीहों के लिए, बाइबल सिखाने के लिए और उन लोगों के लिए बनाए जाते हैं जो सच्चे परमेश्वर को ढूंढ रहे हैं। किसी अन्य धर्म की आलोचना करना या उसके अनुयायियों का अपमान करना हमारा उद्देश्य बिल्कुल नहीं है। लेकिन कई क्षेत्रों में बाइबल की शिक्षाएं अन्य धर्मों के साथ मेल नहीं खाती। इसलिए अगर किसी को बाइबल की इन शिक्षाओं से ठेस पहुंचती हो तो कृपया हमारे वीडियो को न देखें। धन्यवाद। प्रभु को धन्यवाद देती हूँ कि आज 12वें दिन भी प्रभु अपने पवित्र भवन में लेकर आया आणि देवाला धन्यवाद देते की आज 12वें दिवशी सुद्धा देवाने आपल्याला त्याच्या मंदिरामध्ये घेऊन आणलं. परमेश्वर बहुत अच्छा है आणि देव खूप चांगला आहे उसके जैसा कोई नहीं. आणि त्याच्यासारखं कोणीच नाही. आज हम देखेंगे नए करार की एक फैमिली के बारे में. आणि आज आपण नवीन करारातील एका कुटुंबाविषयी पाहूया. पहला व्यक्ति है जो अन्य जाति में परमेश्वर पर विश्वास किया. आणि पहिला व्यक्ती आहे ज्याने अन्य जातीमधून देवावरती विश्वास केला. नाम की कोर्नेलियस. आणि त्याचे नाव आहे कर्नेल. आप निकालेंगे प्रेरितों के काम अध्याय 10. आपण काढूया प्रेषितांचे कृत्य अध्याय 10 और उसका 1 से लेके 8 तक. आणि त्याचे 1 ते 8 पर्यंत. Acts of Apostles प्रेषितांचे कृत्य chapter 10 अध्याय 10 verse 1 to 8. त्याचे 1 ते 8 पर्यंत. प्रेरितों के काम अध्याय 10 प्रेषितांचे कृत्य अध्याय 10 उसका 1 से 8. त्याचे 1 ते 8. कैसरिया में कुरनेलियुस नाम का एक मनुष्य था जो इतालियन नामक का पलटन का सूबेदार था. वह भक्त था और अपने सारे घराने समेत परमेश्वर से डरता था. यहूदी लोग को बहुत दान देता था और बराबर परमेश्वर की प्रार्थना करता था. उसने दिन के तीसरे पहर के निकट दर्शन में स्पष्ट रूप से देखा कि परमेश्वर का एक स्वर्गदूत उसके पास भीतर आकर कहता है, हे कुरनेलियुस. उसने ध्यान से देखा और डर कर कहा, हे प्रभु क्या? उसने उसे कहा, तेरी प्रार्थनाएं, तेरे दान स्मरण के लिए परमेश्वर के सामने पहुंचे. अब याफा में मनुष्य को भेजकर शिमोन को जो पतरस कहलाते बुलवा ले. वह शिमोन चमड़े का धंधा करने वाले के यहाँ अतिथि है जिसका घर समुद्र के किनारे है. और जब वो स्वर्गदूत जिसने उसके साथ बात की थी चला गया तो उसने 2 सेवक जो उसके पास उपस्थित रहा करते थे उसमें से एक भक्त सिपाही को बुलाया और उन्हें सब बातें बुलाकर याफा को भेज दिया. कैसरिया येथे कर्नेल नावाचा एक रोमी सेनाधिकारी राहत होता. तो इटलीच्या एका पलटणीचा प्रार्थना आणि तुझे दान धर्म हे सर्व देवासमोर स्मरणार्थ आले आहे. आता यापोस काही माणसे पाठव. तेथे समुद्रकाठी राहणाऱ्या शिमोन नावाच्या सांभाराच्या घरी पाहुणा म्हणून राहत असलेला शिमोन पेत्र त्याला शोधून इकडे येऊन तुला भेटण्याची विनंती करण्यात त्याला सांग. जो देवदूत त्याच्याबरोबर बोलला होता तो गेल्यानंतर कर्नेलाने आपल्या घरातील 2 नोकरांना आणि त्याचा खासगी शरीर रक्षक असलेला एका धार्मिक वृत्तीच्या शिपायास बोलावले. घडलेली हकीकत सविस्तरपणे सांगून त्याने त्यांना यापोस पाठविले. अपन डोळे बंद करू, प्रार्थना करू. और हम आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथ में देते हैं. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए मदद करना, दया रखना प्रभु. वचन का अर्थ समझने के लिए तो कृपा प्रदान करना. यह हमारी खास विनती है प्रभु. अनुग्रह करना. सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव आपको देते प्रभु यीशु के नाम से. आमीन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. 12 दिन के इस उपवास में आणि आज 12 दिवसाच्या उपवास प्रार्थनेत परमेश्वर हमें कुरनेलियुस की फैमिली के बारे में सिखा रहा है. आणि देव आपल्याला कर्नेलाच्या कुटुंबाबद्दल शिकवतो. ये एक अन्य जाति है आणि हा अन्य जातीमधून और आहे. अन्य जाति में वो भी एक खास इटालियन का वो एक सूबेदार है. आणि इटलीचा जो कप्तान आहे उसके हाथ के नीचे बहुत सारी पलटन है, बहुत सारे लोग हैं. आणि त्याच्या हाताखाली खूप सारी पलटण आणि खूप सारी लोक आहेत. लेकिन फिर भी वो इतने बड़े ओहदे पर होने के बावजूद भी वो परमेश्वर का भय मानता है. आणि एवढ्या मोठ्या स्थानावरती असून सुद्धा तो देवाचा भय मानायचा, परमेश्वर से प्यार करता है. देवाशी प्रेम करायचा. पढ़ेंगे उस वचन को. आपण वाचूया त्या वचनाला. कैसरिया येथे कर्नेल नावाचा एक रोमी सेनाधिकारी राहत होता. कैसरिया जगह पर अब उसकी सेवा है, वहाँ पर वो रहता है. उसको जो ड्यूटी मिला है वो वहाँ पर है, उसका घर भी वहाँ पर है. तो इटलीच्या एका पलटणीचा कप्तान होता. उसका काम बताया गया. वो एक सूबेदार है और वो भी कौन से इटालियन पलटन का. तो त्याचे सारे कुटुंब अत्यंत विनम्र आणि धार्मिक वृत्तीचे होते. वो और उसका कुटुंब, वहाँ स्पष्ट रीति से लिखा है वो यानी कुरनेलियुस और उसका कुटुंब यानी उसकी बीवी, उसके बच्चे, उसकी माँ, उसके पिताजी, उसके घर में जितने सदस्य
दास है, जो उसके लिए फेथफुल है, वो भी परमेश्वर का भय मानता है। आणि कर्नेल आणि त्याच्या कुटुंबातले जे काही सदस्य आहेत आणि त्याच्या हाताखाली जेवढे दास आहेत ते सुद्धा देवाचं भय मानतात. तो यहाँ हम कुरनेलियस का एक बहुत अच्छा स्वभाव देखते हैं। वो नेचुरली इटालियन है यानी रोमी है, आणि कर्नेलचा आपण एक चांगला स्वभाव बघतो की तो इटलीचा आहे म्हणजे रोमी आहे. लेकिन उसने अपने कुटुंब को वहां नहीं रखा। पण त्याने त्याच्या कुटुंबाला तिथे ठेवलं. अब मैं इस्राएल जा रहा हूँ, आणि आता मी इस्रायलमध्ये जावे फैमिली तुम घर में रहो, आणि माझ्या कुटुंबाला तुम्ही घरामध्ये राहा. ऐसा बोलकर उसने अपने घर में वहीं पर नहीं छोड़ा, आणि असं बोलून त्याला तिथेच ठेवून तो आला नाही. परंतु क्या किया, आणि त्याने काय केलं, उसने अपनी फैमिली को भी साथ लेकर आए, आणि त्याने त्याच्या कुटुंबाला सुद्धा सोबत अपनी घेतलं फैमिली को लेकर आए आणि तो सोबत और कुटुंबाला अपनी सुद्धा फैमिली के घेतला. साथ रहता था। आणि कुटुंब सोबत राहायचं. क्योंकि कुरनेलियस को मालूम पड़ा था फैमिली कितनी इम्पोर्टेंट है। कारण कर्नेलाला माहित होतं की कुटुंब हे किती महत्वाचं आहे. जो अपने कुटुंब का महत्व समझते हैं, जो अपने कुटुंब को प्यार करते हैं, जो अपने कुटुंब को महत्व यानी अनमोल समझते हैं, वो अपने कुटुंब के बिना नहीं रहते। आणि जे आपल्या कुटुंबाला प्रेम करतात त्याचं महत्व जाणतात आणि आपल्या कुटुंबाला अनमोल समजतात ते लोक त्यांच्या कुटुंबाबरोबर राहू शकत नाही. हाँ, और वो अपने कुटुंब के साथ ही रहते हैं, आणि ते लोक त्यांच्या वो कुटुंबासोबत अपने कुटुंब राहतात को छोड़ते नहीं। आणि ते लोक त्यांच्या कुटुंबाला सोडत नाही. यही तो हम इस उपवास में देख रहे हैं कि कुटुंब का महत्व कितना है। आणि हेच आपण या उपास प्रार्थनेमध्ये बघतो की कुटुंबाचं महत्व किती आहे. कुटुंब बनता है पुरुष से। आणि कुटुंब हे पुरुषापासून बनतं. स्त्री कितनी भी परमेश्वर में ज्ञानी हो, विद्वानी हो, घरकुल बुद्धिमानी हो, तो भी पुरुष से घर बनाया जाता है और पुरुष की फैमिली कहा जाती है। आणि स्त्री ही किती ज्ञानी असू दे किंवा विद्वान असू दे देवामध्ये, पण तरी सुद्धा जे कुटुंब आहे ते पुरुषापासून म्हणण्यात येतं आणि पुरुष त्या कुटुंबाचा मस्तक असतो. इसलिए परमेश्वर ने जब पहला पुरुष बनाया, म्हणून देवाने जेव्हा पहिल्या पुरुषाची निर्मिती केली उस समय पर परमेश्वर ने देखा कि वो अकेला है, इसीलिए उसको क्या दिया, लाइफ पार्टनर दिया। आणि त्यावेळेला देवाने पाहिलं तर तो एकटा आहे म्हणून देवाने त्याला लाईफ पार्टनर दिला. इसीलिए माता पिता पहले नहीं होते हैं, आणि पुरुष का जो पत्नी हो गई, पत्नी से फिर जो बच्चे हो गए, वहीं से फैमिली चालू होती। आणि आई वडील पहिले नसतात, परंतु पुरुषाची जी बायको असते त्याच्यानंतर त्याची जी मुलं येतात तिथून त्यांच्या कुटुंबाची सुरुवात होते. सबसे पहला परमेश्वर है, आणि सर्वात पहिले देव आहे, उसके बाद पुरुष है, त्याच्यानंतर पुरुष आहे, उसके बाद उसकी पत्नी है, त्याच्यानंतर त्याची पत्नी उसके आहे बाद उसके बच्चे हैं। आणि त्याच्यानंतर त्याची मुलं इस आहेत. रीति से शुरुआत हुई। आणि ह्या रीतीने सुरुवात झाली. इसलिए जो बच्चे हैं उनकी जिंदगी में सबसे पहले कौन है, परमेश्वर है, और परमेश्वर के बाद जिनके द्वारा उनका जन्म हुआ माता पिता वो है। आणि जी मुलं आहेत त्यांच्या जीवनामध्ये सर्वप्रथम देव असला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांचे जे आई वडिलांनी त्यांना जन्म दिला ते असले पाहिजे. नंतर जब विवाह होने के बाद उस पुरुष का विवाह होने के बाद परमेश्वर ने कहा, जैसे आदम का विवाह करवाया, परमेश्वर ने देखा कि आदम अकेला महसूस हो रहा है, अकेला ही चल रहा है, इसीलिए उसने ऐसा साथी दिया जो सदा उसके साथ रहेगा। आणि देवाने पाहिलं की आदम हा एकटेपणाची जाणीव करतो म्हणून देवाने त्याला अशा सोबतकार दिला की जो नेहमी त्याच्या सोबत राहील. और उसी में से दिया, आणि त्याच्यामधूनच दिलं उसी की हड्डी से बनाया, आणि त्याच्या हाडामधून बनला ताकि उसे प्यार कर सके। की त्याला प्रेम करावं. हम हमारी हड्डी को तोड़ते नहीं, आणि आपण आपल्या हाडाला तोडत हम नाही हमारे शरीर को मारते नहीं। आणि आपण आपल्या शरीराला मारत इसलिए नाही. कोई पुरुष अपनी हड्डी को यानी अपनी स्त्री को मारे नहीं, अपने मांस को नोचे नहीं। इसीलिए परमेश्वर ने उसी के हड्डी से और उसी के मांस से क्या किया, और स्त्री को बनाया। आणि कोणत्याही पुरुषाने त्याच्या हाडाला मारू नये किंवा जे मांस आहे त्याला सुद्धा मारू नये म्हणून देवाने काय केलं, त्याच्याच हाडातून आणि त्याच्याच मांसातून जी स्त्री आहे ती त्याला दिली. दूसरी बात परमेश्वर में यह दिखाता है कि परमेश्वर के पास बहुत सारी आत्मा है, लेकिन परमेश्वर ने पुरुष के लिए पुरुष नहीं दिया, ना ही नपुंसकलिंग दिया, परंतु परमेश्वर ने पुरुष के लिए स्त्री दिया। इसीलिए फैमिली में क्या होना चाहिए, हर पुरुष की पत्नी होनी चाहिए, पुरुष नहीं होना चाहिए। आणि देवाने पुरुषाच्या जीवनामध्ये पुरुष दिला नाही. देवाकडे नपुंसकलिंग पण होते पण देवाने त्या लोकांना दिले नाही. देवाने पुरुषाच्या जीवनामध्ये स्त्रीच दिली म्हणून प्रत्येक पुरुषाच्या जीवनामध्ये त्याची स्त्री असली पाहिजे, त्याचं कुटुंब असलं पाहिजे. आज संसार में लॉ के अनुसार बहुत जगह में बहुत सारे देशों में पुरुष शादी करते हैं, आणि आज जगामध्ये नियमानुसार आज खूप साऱ्या देशांमध्ये पुरुष लग्न स्त्री करतात स्त्री शादी करते आणि हैं। स्त्रिया लग्न जबकि करतात. बाइबल हमें सिखाती है कि पुरुष शादी नहीं करता, पण बायबल आपल्याला सांगतं की पुरुषांनी आणि पुरुषांचेच लग्न नाही करायचे. स्त्री से शादी नहीं कर आणि सकती। स्त्री सोबत लग्न करू शकत नाही. परमेश्वर की नजर में ये व्यभिचार है। आणि देवाच्या नजरेमध्ये हे व्यभिचार आहे. परमेश्वर नहीं चाहता कि मनुष्य व्यभिचारी हो, आणि देवाची इच्छा नाही की मनुष्याने व्यभिचारी असावे. इसीलिए परमेश्वर ने उसे क्या दिया है, पत्नी दिया है। म्हणून देवाने त्याला त्याची पत्नी दिलेली आहे. इसीलिए परमेश्वर ने आदम की शादी लगाई, म्हणून देवाने आदमाचं लग्न लावलं, उन्हें आशीष दिया, त्यांना आशीर्वाद उन्हें दिले, फलद्रूप होने की त्यांना आज्ञा फलद्रूप दी। होण्याची आज्ञा दिली. इसलिए प्रियो, हर घर में पुरुष को स्त्री होनी चाहिए। म्हणून प्रत्येक घरामध्ये पुरुषाला स्त्री असली पौल पाहिजे. भी यही कहता है कि व्यभिचार से बचे रहने के लिए हर पुरुष विवाह कर ले। आणि पौल सुद्धा हेच म्हणतो की प्रत्येक पुरुषाने व्यभिचारापासून वाचून येण्यासाठी लग्न करावे. इसीलिए प्रियो, कुटुंब किसका रहता है, पुरुष का होता है। आणि कुटुंब हे पुरुषाचं असतं. इसलिए
इसलिए वो अपने माता पिता को छोड़कर अपनी पत्नी से मिला रहता है। म्हणून तो त्याच्या आई वडिलांना सोडून त्याच्या स्त्रीसोबत मिळून राहतो. परमेश्वर के वचन के अनुसार जहाँ 2 या 3 लोग समूह मिलकर रहते उसे फैमिली कहते हैं। आणि देवाच्या वचनानुसार जिथे दोघे आणि तिघे मिळून राहतात त्या समूहाला कुटुंब म्हणतात. उसमें संख्या बढ़ भी जाती है। आणि त्याच्यामध्ये संख्या सुद्धा वाढते. आज हमारी सबकी न्यूक्लियर फैमिली, वो भी शॉर्ट फैमिली, यानी हम 2 हमारे 2। आणि आपल्या सर्वांची न्यूक्लियर फॅमिली आहे म्हणजे आम्ही 2 आणि आमचे 2. लेकिन पहले काल में ऐसा नहीं था। पण पहिल्या काळामध्ये असं नव्हतं. परमेश्वर ने बहुत सारे बच्चे दिए। आणि देवाने खूप पटीने मुलं दिली. हम 2 हमारे 12, आणि आम्ही 2 आणि आमचे 12, हम 2 हमारे 10, आणि आम्ही 2 आणि आमचे 10, हम 2 हमारे 8, आणि आम्ही 2 आणि आमचे 8, हम 2 हमारे 14। आणि आम्ही 2 आणि आमचे 14. इस रीति से पहले काल में था। आणि या रीतीने पहिल्या काळामध्ये होतं. शैतान मनुष्य का जन्म न हो, इसीलिए शैतान क्या करता है, महंगाई बढ़ा दिया है। और वो कहता है इतनी महंगाई में तुम बच्चों को कैसे संभालोगे, कैसे होगा, इसीलिए तुम 2 और तुम्हारे 2। आणि मनुष्याने मुलांना जन्म देऊ नये म्हणून शैतानाने काय केले, महागाई वाढवली. आणि तो म्हणतो की एवढ्या महागाईमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना कसं सांभाळाल, म्हणून तुम्ही 2 आणि तुमचे 2. पहले काल में आणि पहिल्या काळामध्ये हम 2 और हमारे 12, आणि आम्ही 2 आणि आमचे 12, तो भी उनके बच्चे खाके पी के बड़े होके शिक्षण लेके ही बड़े हुए। आणि तरी त्यांच्या मुलांना खायला प्यायला भेटत होतं आणि शिक्षण घेऊन ती लोक मोठी झाली. परमेश्वर ने बढ़ाया है ना। आणि देवाने वाढवलं. परमेश्वर जब देता है तो परमेश्वर उत्पन्न भी देता है और उन्हें खाना भी खिलाता है। आणि जेव्हा देव देतो तेव्हा देव त्यांना जेवण सुद्धा देतो आणि उत्पन्न सुद्धा देतो. साथ साथ परमेश्वर हमें बाइबल से हमें सिखाता है कि जो कौवे के बच्चों को आहार देता है, खाना खिलाता है, क्या तुम्हारा मूल्य उनसे बड़ा नहीं? तुम गौरियों से अनमोल नहीं हो, तो फिर तुम्हें क्यों नहीं, तुम्हारे बच्चों को क्यों नहीं खिलाएगा? आणि जो कावळ्याच्या मुलांना जेवायला देतो आणि तुमचं जे मूल्य आहे ते चिमण्यांपेक्षा मौल्यवान नाहीये का, मग देव तुम्हाला अन्न का देणार नाही? देगा ना। आणि देईल ना. लेकिन होता क्या है, बहुतायत लोग ऐसे सोचते कि हम 2 को बहुत अच्छी रीति से संभाले। आणि ती लोक काय विचार करतात की आम्ही दोघांना चांगल्या रीतीने सांभाळू. लेकिन इन दोनों के संगोपन में वो लोग इतने लाडले और इतने बहुत कुछ हो जाते हैं जिसमें उनको कदर नहीं रहती। माता पिता से आसानी से सब वस्तुएं मिल जाती है। आणि या दोघांच्या संगोपनामध्ये ती लोक काय करतात, त्यांना खूप जास्त प्रेम करतात आणि म्हणून त्या लोकांना कदर नसते आई वडिलांची आणि त्या लोकांना सर्व गोष्टी मिळून जातात. हाँ, इसीलिए फिर वो थोड़ा जो बढ़ना चाहिए, जैसे अभी 12 बच्चे एक साथ मिलकर रहते थे आणि 12 जी मुलं होती ती एक साथ मिळून राहायची बढ़ते थे, आणि वाढायची. इसीलिए लोगों में डर रहता था, बाबा 12 पोरं भांडायला रहते हैं। म्हणून लोकांमध्ये भीती असायची की इसके जे 12 बच्चे वो मुझसे झगड़ा करने के लिए आएंगे. डर रहता था, अभी कहेंगे क्या, 2 बच्चे हैं, क्या करेंगे? आणि 2च तो मुलं आहेत, काय करते. मालूम है, तो परमेश्वर बच्चे क्यों देता है, आणि देव मुलं का घर देतो में ज्यादा संख्या क्यों देता है? आणि घरामध्ये जास्त संख्या का ताकि देतो, पड़ोसी पड़ोसी में वो लीडर भी नहीं रहे और लोग उनको डर कर रहे। की शेजाऱ्यांमध्ये त्यांनी एका नेत्यासारखं असावं आणि लोकांनी त्यांना घाबरून राहावं. परमेश्वर ने इस्राएलियों को इतना बढ़ाया क्यों? आणि देवाने इस्रायली लोकांना काय एवढं वाढवलं ताकि लोग डर जाए उनको देखकर। की लोकांनी घाबरावं त्यांना बघून. दूसरे तो बिलाम डर गया ना, म्हणून बलाम घाबरला बालाक डर गया ना, आणि बालाक और घाबरला. इसलिए बिलाम को क्या किया, श्राप देने को बुलाया ना। म्हणून बलामाला त्यांनी श्राप द्यायला बोलवलं उसने कहा कि तू आके श्राप दे, मैं डर गया उनको देखकर, आणि त्याने म्हटलं की तू येऊन यांना श्राप दे, मी घाबरलेला आहे यांना बघून. मैं इन्हें मेरे सामने देख रहा हूँ। आणि मी या लोकांना माझ्या समोर बघतोय. गिनती अध्याय निकालो, आणि गणना अध्याय काढूया. गिनती गणना अध्याय 22 अध्याय 22. नंबर्स चैप्टर 22 गणना अध्याय 22 और उसका एक पहिला पढ़ो। आणि त्याचं 1 वाचूया. आता इस्रायल लोक मोवाबाच्या मैदानातून प्रवास करीत यरीहोच्या समोर यार्देन नदीच्या पूर्वेकडे आले व तेथे त्यांनी तळ दिला. पहले कहाँ पर, वहाँ पर अभी उन लोगों ने वहाँ पर डेरे डाला। अभी दूसरे वचन में पढ़ो। सिपोरेचा पुत्र मोवाबाचा राजा बालाक याने इस्रायल लोकांची संख्या फार मोठी असल्याचे पाहिले. ऑलरेडी उसने देखा कि अरे बाप रे, ये लोग तो बहुत है। ऑलरेडी इनके परमेश्वर ने इनके लिए क्या क्या किया वो बात भी सुना था, क्योंकि वो छुपा नहीं था। आगे 3 आणि अमोऱ्यांची पाणी आणि अमोऱ्यांचे त्यांनी काय केले हे त्याला समजले. तेव्हा तो आणि त्याचे लोक भयभीत झाले. क्या हो गए, भयभीत हो गए। इतने बड़े लोगों को देखकर उनको मालूम पड़ गया हम तो बाबा कुछ भी नहीं उनके सामने। इसलिए अपने घर में जितनी ज्यादा संख्या रहती है, क्या हो जाते लोग, डरते हैं। आणि आपल्या घरामध्ये जेवढी जास्त संख्या असते लोक त्यांना बघून घाबरतात. जब परमेश्वर ने मिस्र में याकूब के घराने को लाया, आणि जेव्हा देवाने मिस्र देशामध्ये याकोबाच्या घराण्याला आणलं कितने लोग थे, तेव्हा किती लोक होती,
कितने गए थे? आणि किती गेलेले? 70. 70. हुए कितने? आणि किती झाले? इसीलिए मिस्र डर गया. म्हणून मिस्र देश घाबरला. अगर ये लोग उठ गए आणि जर ही लोक उठली तो लोग मिस्र काबिज करेंगे. तर मिस्र देशाला काबीजमध्ये इसलिए अपने आणतील. घर में जब संख्या ज्यादा रहती है ना, आणि जेव्हा आपल्या घरामध्ये संख्या जास्त असते अड़ोसी पड़ोसी डरते हैं. आणि शेजारी पाजारी और घाबरतात. अगर रहने का अच्छा रहते हैं, मतलब घर में अच्छे रह रहे, खा के पी के रह रहे, किसी के पास कुछ मांग नहीं रहे हो, क्योंकि जितना आप पड़ोसी से मांगेंगे उतना वो आपको तुच्छ रहेंगे. आणि जेवढं तुम्ही शेजाऱ्यांकडे मागायला जाता ते लोक तुम्हाला तुच्छ लेखतील. लेकिन अगर आप पड़ोसी से मांगते नहीं हो, पण शेजाऱ्यांकडे जर तुम्ही मागत नाही आप टिप टॉप रह रहे हो आणि टिपटॉप अच्छे राहताय रह रहे हो, आणि चांगले राहताय आपका डर उनमें रहेगा. बाबा ये लोग एक गाड़ी पण मागायला येत नाही. और तुमचं भय त्यांच्यामध्ये असेल की ये लोग कुछ भी मांगने के लिए नहीं आते. इस वजह से प्रियो परमेश्वर चाहता है. ऐसा नहीं कि आपके घर में ज्यादा संख्या है लेकिन एकदम मैले कुचले वस्त्र, फटे हुए वस्त्र और एकदम गंदे रह रहे हो, ऐसा नहीं. तो फिर वो लोग कहेंगे नहीं, अरे गाली दी लोग. आणि जर तुमच्या घरामध्ये जास्त संख्या आहे पण तुम्ही लोक एकदम फाटलेले कपडे घालताय किंवा कसे पण राहताय तर ती लोक म्हणतील की हे लोक घाणेरडे लोक आहेत, त्यांच्यामध्ये काहीच अरे नाही. गंदे लोग है आणि घाणेरडे लोक आहेत गंदा है, अंदर तो सब गंदगी रहती है. आणि आतमध्ये किती घाण आहे. बच्चे देखा कैसे मग अभी भी मट्टी में भरे रहते हैं. आणि मुलं बघा कशी मातीमध्ये भरलेली तो लोग असतात. कीमत नहीं देंगे. आणि ते लोक किंमत देणार नाही. इसलिए हमेशा याद रखना, हम कैसा रहेंगे उसके ऊपर हमें इज्जत मिलेगी. आणि आपण कसे राहतो या प्रकारावरती आपल्याला इज्जत भेटणार. हमें हमारा डर लोगों में रहेगा. आणि आपलं भय लोकांमध्ये असेल. आप एकदम सादे सुधे रहते हैं, आणि एकदम तुम्ही साधे राहता एकदम कुछ भी थोड़ा सा भी घर में थोड़ा सा भी प्रोग्राम आप नहीं रखते हो, आणि घरामध्ये काही तुम्ही उत्सव आपके ठेवत घर नाही में लोग नहीं आते, आणि तुमच्या घरामध्ये लोक येत नाही तो कोई नहीं डरेगा. तर कोणी तुम्हाला घाबरणार लेकिन नाही. जब लोग देखते हैं कि अरे आपके घर में लोगों की चहल पहल होती है, पण जेव्हा लोक बघतात की तुमच्या घरामध्ये लोकांचं येणं जाणं असतं तो बाबा यांची माणसं उठतील. आणखी लोक उठेंगे. इसलिए रहते समय हम जब जिधर रहते बुद्धि से रहना होता है. आणि आपण जिथे पण राहतो आपल्याला बुद्धीने राहायचं असतं अपने लोगों को हमेशा पकड़ के रहना होता है. आणि लोकांना पकडून राहायचं असतं. इसीलिए अगर आप आगे आगे इस अध्याय में पढ़ोगे, आगे आगे ऐसा लिखा है कि वो मेरे सामने बसे हुए मुझे तो अनगिनत दिख रहे हैं. आणि ते लोक माझ्यासोबत वस्ती केलेली आहेत आणि ते लोक मला अनगिनत दिसतात. इनको श्राप दे, आणि या मी तुम्हाला यांना श्राप दे ये लोग कम हो जाए. की हे लोकांनी कमी इसलिए व्हावं. जिस घर में संख्या कम वो घर में श्राप, आणि ज्या घरामध्ये संख्या कमी त्या घरामध्ये श्राप. जिस घर में संख्या ज्यादा परमेश्वर का आशीष. आणि ज्या घरामध्ये संख्या जास्त देवाचा आशीर्वाद ये मिळते मैं आहे. कहती बाइबल भी हमें यही बताता है, मैं तुम्हारे वंश को बढ़ा दूंगा. आणि बायबल सुद्धा आपल्याला हे सांगतात मी तुझ्या वंशाला वाढवेन. हमारे घर में हमेशा संख्या बढ़नी चाहिए. आणि आपल्या घरामध्ये नेहमी संख्या वाढलेली असते. सही बात है, घर में संख्या बढ़ती तो काम भी बढ़ता है. आणि घरामध्ये जेव्हा संख्या वाढते तेव्हा काम सुद्धा वाढतं. फैमिली इसीलिए बोला गया है ताकि मिलजुल कर काम करे. आणि कुटुंब यासाठी सांगण्यात आले की मिळून मिसळून काम अगर करायला. हम हमारे घर का अगर मेन लीडर अगर घरों को कामों को बंटवारा करेगा, तू बर्तन घस, तू ये कर, तो बराबर से क्या हो जाएगा, घर का काम हो जाएगा. आणि अगर आलसी औरत रहेगी ना तो उनको काठी से मारना चाहिए. आणि जर आळशी जी स्त्री असेल तिला काठीने मारलं पाहिजे. किसने? आणि कोणी? पति ने नहीं. आणि नवऱ्याने नाही. फिर किसने? मग कोणी? हाँ? बराबर बोलिए. किसने? आणि कोणी? माँ ने. आणि आईने. किसने मारना चाहिए? आणि कोणी मारलं पाहिजे? माँ ने. क्यों? क्योंकि तू अगर इधर ही आलसी है तो पति के घर में क्या करेगी? आणि जर तू इथे आलसपणा दाखवते तर नवऱ्याच्या घरी जाऊन काय करशील? मेरा नाम निकालेगी तू. आणि माझं नाव काढशील तू. बदनामी मेरी होगी. आणि बदनामी माझी अगर होईल. तू इधर ही 10 बजे उठती है आणि जर तू इथेच 10 वाजता तो पति उठतेस के घर में क्या 5 बजे उठेगी? आणि नवऱ्याच्या घरी जाऊन काय 5 वाजता उठशील. अगर भले तू 12 बजे सो 1 बजे सो, लेकिन तुझे उस घर का काम करने के लिए सुबह उठना ही है. आणि रात्रीचे तू 12 वाजता झोप किंवा 1 वाजता झोपून घरातलं काम करण्यासाठी तुला उठायचं तेरी आहे. ड्यूटी है, तू सुबह जल्दी फटाफट तेरा काम कर जल्दी से सोने को काम जल्दी जाने का. आणि तुझं कर्तव्य आहे की घरातले काम उरकून लवकर जायचं. तू धीरे धीरे करेगी तो गलती तेरी है. आणि जर तू हळूहळू करशील तर चुकी तुझी आहे. तेरे बच्चे तेरे सुनते नहीं तो ये बच्चे तेरे नहीं. आणि तुझी मुलं जर तुझं ऐकत नाही तर ही मुलं तुझी नाही. तेरे बच्चे तेरे को बिना बताए बाहर खेलने के लिए जाते हैं तो तेरे बच्चे तेरे नहीं. आणि तुझी मुलं जर तुला न सांगता बाहेर खेळण्यासाठी जातात तर तुझी मुलं तुझी नाहीये. माता पिता को पूछ कर जाना चाहिए खेलने को जाओ क्या. आणि आई वडिलांना विचार केला पाहिजे की मी खेळायला जाऊ का. हर काम यहाँ तक कि ये भी करने के लिए माँ बाप को पूछ को जाना चाहिए. आणि हे सुद्धा करण्यासाठी आई वडिलांना विचारून गेलं पाहिजे. जाओ क्या आया है, जाओ. आणि जाऊ का. यही आधीनता बोलते हैं. आणि ह्याला आधीनता ये बोलतात. गुलामी नहीं है. आणि गुलामी नाहीये. एक फैमिली में रहने वाले जो सदस्य हैं, माता पिता, उन्होंने अपने बच्चों को ऐसा ही अनुशासन लगाना है. अरे तुझे बाथरूम जाना है लेकिन बता के जाना. आणि कुटुंबामध्ये राहणारे जे आई वडील त्यांनी त्यांच्या मुलांना यासाठी अनुशासन मध्ये वाढवायचं आहे की तुला बाथरूमला सुद्धा जायचं आहे तरी मला विचारून सांग. तो ये करके
बाद में भी वो पूछ के जाएगा, मैं इधर जा रहा हूँ, जाऊँ क्या? आणि जर तो हे करत राहिला तर मोठं झाल्यावरती तो सुद्धा विचारून जाईल की मी इथे चालले जाऊ का. आधीनता में बच्चों को बढ़ाना है, आणि आधीनतेमध्ये मुलांना वाढवायचं तो आहे. वो बच्चे आगे जाके भी बड़े होने के बाद आधीन में रहेंगे. आणि तेव्हा ती मुलं मोठं झाल्यावरती सुद्धा आधीनतेत इसलिए राहतील. प्रियो, पुरुष जब विवाह करता है तो स्त्रियों को काम करने का, स्त्रियों ने भी सोचना है मुझे काम करने के लिए, अभी मैं शादी कर रही हूँ, शादी करने जा रही हूँ, तो मुझे काम ज्यादा पड़ेगा. आणि लग्न करताना स्त्रियांनी विचार करायचा आहे की आता माझं लग्न होत आहे तर माझ्यावरती जास्त काम पडेल. इसलिए प्रियो, हमेशा अपनी लड़कियों को, लड़कों को काम करने के लिए हाथ के नीचे लेना. आणि म्हणून तुमची जी मुलं आहेत आणि मुलं आणि मुलींना तुम्ही काय करा, हाताखाली काम करायला घ्या. लड़की को नहीं कराना, आणि फक्त मुलींना करू नका. लड़कों से भी काम करवाना. आणि मुलांकडून सुद्धा तो करून लड़के घ्या. बड़े होके भी काम करेंगे. आणि मुलं मोठं झाल्यावरती सुद्धा काम हाँ, करतात. बच्चों को, लड़कों को ज्यादा क्यों, आने वाली बहू बोलेगी माँ ने तो सिखाया नहीं इसलिए तो मेरे साथ ऐसा रहता है. आणि येणारी सून बोलेल की आई तुझ्या काय शिकवलं म्हणून तू माझ्यासोबत असं राहतोस. जो पुरुष अपनी पत्नी को नाता है वो गलती किसकी है मालूम? उस लड़के की नहीं, उसके माँ की है. आणि जो पुरुष त्याच्या स्त्रीला मानतो ती चुकी त्या मुलाची नाही परंतु आईची आहे. क्योंकि उसकी माँ ने उसके बचपन में उसे सिखाया नहीं कि औरत पर हाथ नहीं उठाना. कारण त्याच्या आईने त्याला लहानपणी शिकवलं नाही की स्त्रियांवरती हात उचलायचा नाही. इसलिए उसकी माँ की गलती है. म्हणून त्याच्या आईची चुकी आहे. माँ का कर्तव्य है, पिता का कर्तव्य है कि हम हमारे बच्चों को सिखाना कि अरे तू, तेरी छोटी बहन है, उसके ऊपर हाथ नहीं उठाना. अगर तू आज इस पे हाथ उठाता है, बड़ी बहन पे हाथ उठाता है, छोटी पे हाथ उठाता है, कल तू तेरी बीवी पे हाथ उठाएगा, ये नहीं चलेगा. हाथ नहीं उठाना, स्त्री कमजोर है, उसके ऊपर हाथ नहीं उठाना. आणि आई वडिलांचं कर्तव्य आहे की मुलांना शिकवणं. आज ही तुझी बहीण आहे, तू हिच्यावरती हात उचलतोस, पुढे जाऊन तुझी बायको होईल, आणि बायकोवरती सुद्धा तू हात उचलशील. स्त्रियांवरती हात उचलायचा नसतो कारण ती निर्बल असते. इसलिए प्रियो, फैमिली में सब मिलकर रहना है. आणि कुटुंबामध्ये सर्वजण मिळून राहायचं आहे. इसलिए पुरुष और पत्नी ये मिलकर, उसकी पत्नी मिलकर सब कुछ डिसीजन लेना है. पुरुष आणि स्त्रीने मिळून सर्व काही निर्णय घ्यायचा आहे. बच्चों ने सुनना ही चाहिए. आणि मुलांनी ऐकलंच पाहिजे बाइबल गोष्ट. हमें बताती है स्पष्ट रीति से, डिट्रोनॉमी चैप्टर 6 में, व्यवस्था विवरण अध्याय 6 में, अनुवाद अध्याय 6 मध्ये आपल्याला सांगतं कि वहाँ पर पुरुष को बोला गया है कि तुझे क्या करना है. आणि पुरुषाला तिथे सांगितलं तुला काय करायचं कि आहे. जब तू शादी करने के बाद तुझे तेरे जीवन में पहला परमेश्वर होना चाहिए. आणि लग्न झाल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये प्रथमतः हा देव असला पाहिजे. यहोवा ही एकमात्र परमेश्वर है, उसे छोड़ किसी को न मानना. आणि देवाचा एकमात्र देव आहे, त्याला सोडून तू दुसरं कोणालाही मानू इसलिए नकोस. पुरुष के जीवन में पहला परमेश्वर होना चाहिए. आणि पुरुषाच्या जीवनामध्ये प्रथमतः हा देव असला पाहिजे. दूसरा, जब वो परमेश्वर के पास आता है तो उसे परमेश्वर की आज्ञा सुनना चाहिए. आणि जेव्हा जेव्हा तो देवाकडे येतो त्याने देवाच्या आज्ञा ऐकल्या पाहिजे. सुनने के बाद उसके मनन करना है. आणि ऐकल्यानंतर त्याने त्याच्यावरती विचार केला और पाहिजे. फिर वो जो आज्ञा अपने बच्चों को सिखाना है. आणि मग त्या आज्ञा त्याने त्याच्या मुलांना शिकवायच्या कभी आहे. सिखाना है आणि कधी शिकवायचे जब आहे वो घर में रहते हैं, जेव्हा ती लोक घरामध्ये या असतात. जब भी घर में रहते हैं तभी सिखाओ. आणि जेव्हा घरामध्ये असतात तेव्हा शिकवा. जब बाहर घूमने के लिए जाते हैं, जेव्हा बाहेर फिरण्यासाठी या जातात चर्च के लिए निकलते हैं, किंवा चर्चसाठी या निघतात, भाजी लेने के लिए जाते हैं, भाजी घेण्यासाठी उस जातात समय सिखाओ. आणि त्यावेळेला शिकवा. घर में रात के समय में सिखाओ आणि रात्री झोपता वेळी शिकवा. और सुबह उठने के बाद सिखाओ. आणि सकाळी उठल्यानंतर शिकवा. जब पिता अपने बच्चों को सिखाता है, आणि जेव्हा पिता त्याच्या मुलाला शिकवतो ये हाथ नहीं उठाना तेरी बहन के ऊपर, आणि हात उचलू नकोस तुझ्या बहिणीवरती, तो जरूर सुनेगा, उसके अंदर डर आएगा. आणि ते लोक नक्की ऐकतील, त्याच्यामध्ये बळ येईल. ये पिता की ड्यूटी है. आणि वडिलांचं कर्तव्य आहे. अगर वो कहेगा देख मैं तो जा रहा हूँ काम पे, इसको समझाना अपनी बहन के ऊपर हाथ नहीं उठाए, आणि मी कामावरती चाललो तर याला समजून ठेव की तुझ्या बहिणीवरती हात उचलू नकोस. तो इसमें क्या होता है, डर रहता है लड़कों में भी. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, मुलांमध्ये सुद्धा भय येते. हमारे यहाँ पर अक्सर लड़कों से काम नहीं किया जाता, लेकिन लड़कियों से काम करा लिया. आणि आपल्या इथे नेहमी मुलांकडून काम करणार नाही परंतु मुलींकडून काम करून घेतलं जबकि जातं. अगर आप बचपन से दोनों को काम करवाओगे, उनसे श्रम ये कराओगे, तो क्या होगा, तो आगे बड़े बड़े जैसे होंगे वैसे भी वो काम करेंगे. आणि लहानपणापासून जर तुम्ही दोघांकडून काम करून घेतलं, श्रम काढून घेतलं, तर पुढे मोठे झाले सुद्धा ती लोक काम अभी करतात. घर का जगदीश बड़ा बेटा है, आणि जगदीशचा मोठा मुलगा आहे. उसकी माँ बीमार है, तो अगर बचपन में काम किया है तो अपने घर का झाड़ू मारना, कटिंग करके देना, माँ को बोलेगा सो के रहे, तो बीमार है तकलीफ है, तो पापा को काम पे जाना जरूरी है, वो कमाएंगे नहीं तो पैसा कैसे आएगा. आणि पप्पा कामावरती जाणे गरजेचं आहे. जर ते त्यांनी कमवलं नाही तर मग घरामध्ये पैसे कसे येतील. और बीमार माँ खाना बेचारी बनाती है, ये देखकर जगदीश के अंदर फीलिंग आनी चाहिए. आणि आजारी आई जर जेवण बनवलं तर त्याच्यामध्ये फिलिंग आली पाहिजे. उसने बोलना चाहिए चल प्रकाश तू झाड़ू मार के ले, मैं जल्दी से खिचड़ी बना देता हूँ. आणि त्यांनी बोललं पाहिजे की तू झाडू मारून की मी आता खिचडी बनवतो. ये काम करना चाहिए, आणि ही कामं केली पाहिजे ये आना चाहिए उसके अंदर. आणि हे आलं पाहिजे त्याच्यामध्ये.
तो ही वो फैमिली का सदस्य बोल सकते हैं। आणि तरच कुटुंबाचा सदस्य बोलू शकतो. अगर वो अपने घर में रहकर भी अपने घर के कामों में हाथ नहीं बढ़ाता तो मतलब वो मेहमान है। आणि जर तो घरामध्ये राहून सुद्धा घरातील कामामध्ये हात टाकत नाही तर तो पाहुणा आहे. कौन है? आणि कोण आहे? मेहमान लोग क्या करते हैं? आणि पाहुणे लोक काय करतात? सिर्फ बैठे रहते और ऐसे ने बोला खाते रहे पीते रहे, खाके पी के मोटे होकर चले जाते हैं। आणि खाऊन पिऊन जाडजूड होऊन निघून जातात. कोई एक बर्तन भी वो लोग घसते हैं क्या? आणि एक भांडं सुद्धा घासतात का? कपड़ा तक नहाया, वो कपड़ा भी धोने के लिए डालते हैं। आणि आंघोळ केलेले कपडे जे असतात ते सुद्धा ते लोक धुवायला टाकतात. है ना? बाहर बैठे रहेंगे, आणि बाहेर बसून टीवी लगाएंगे, टीव्ही लावते. और नाश्ता भी जिधर वो बैठे उधर लाके देने का, आणि जिथे ती लोक बसले तिथे नाश्ता आणून द्यायचं, तो उधर ही खाना देने का। तिथे जेवण सोचेंगे द्यायचं. भी नहीं कि घर में इतनी औरतें बेचारी सुबह से बर्तन भी कर रही है, कपड़े भी धो रही है और अभी खाना बनाने को लिया है। आणि विचार करणार की घरामध्ये एकच स्त्री आहे की आता जेवण बनवते, कपडे सुद्धा धुवायला घेतले. मेहमान बनकर रहते हैं आणि पाहुणे बनून वो जातात. लोग जो घर में काम नहीं करते, आणि जे लोक घरामध्ये काम करत वो नाही भी मेहमान है, उनका भी फैमिली नहीं है वो। आणि ते सुद्धा पाहुणे आहेत आणि त्यांचं ते कुटुंब नाही. आज परमेश्वर हमें सिखाता है कि हमें अपने फैमिली में काम करना है। आणि देव आज आपल्याला शिकवतो की आपण आपल्या कुटुंबामध्ये काम करायचं उसके आहे. लिए पुरुष और स्त्री मजबूत होना आणि चाहिए। त्याच्यासाठी पुरुष आणि स्त्री मजबूत असले पाहिजे. होता है घरों में पुरुष ही बराबर नहीं है, इसलिए घर को कोई डिसिप्लिन ही नहीं। आणि खूप साऱ्या घरामध्ये जो पुरुष असतो तोच योग्य रीतीने जगत नसतो म्हणून खूप साऱ्या घरामध्ये शिस्त नसते. कोई कोई स्त्री को ज्ञान ही नहीं रहता है। आणि काही काही स्त्रियांना ज्ञान नसतं. लेकिन आज परमेश्वर आपको इस एजुकेशन में प्रभु का जो ज्ञान दे रहा है, परमेश्वर बताता है कि आप अभी भी समय है, आप अपने बच्चों को शिक्षण दो। आणि देव तुम्हाला सांगतो की आता सुद्धा वेळ आहे, तुम्ही तुमच्या मुलांना शिकवत द्या. तो परमेश्वर चाहता है कि परमेश्वर हर एक फैमिली का परमेश्वर है। आणि देव हा प्रत्येक कुटुंबाचा देव आहे. परमेश्वर ने फैमिली बनाई आणि देवाने कुटुंब बनवलं ताकि पुरुष अकेला नहीं रहे। की पुरुषांनी एकटं राहू नये. इसीलिए आपकी ड्यूटी आप अपने घर में रहना चाहिए। आणि तुमचं कर्तव्य आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये राहिलं पाहिजे. मित्रों से और सहेलियों से, अपने लोगों से भी, अपने बाहर के चौक में बैठने से भी ज्यादा अपने घर में बैठना आपको पसंद आना चाहिए। आणि चौकामध्ये बसण्यापेक्षा सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जास्त बसलेलं आवडलं अपने पाहिजे. फैमिली के लोगों में आपको इंटरेस्ट आना चाहिए। नहीं है तो आपको प्रभु से प्रार्थना करना चाहिए, प्रभु मेरे अंदर मेरे माता पिता के लिए कुछ भी प्यार नहीं है, कुछ भावना ही नहीं है। आणि जर तुमच्या कुटुंबाच्या प्रती तुम्हाला काही भावना नाही, काही प्रेम नाही, तर तुम्ही प्रार्थना केली पाहिजे की देवा माझ्यामध्ये काही भावना नाही, तरी माझ्यामध्ये काही प्रेम नाही माझ्या कुटुंबाच्या बद्दल. आप अपनी फैमिली की सारी जिम्मेदारी उठाना आपकी ड्यूटी है। आणि तुम्ही तुमचे जे कुटुंब आहे त्यांचं कर्तव्य असं नाही, तुमचं कर्तव्य आहे. इसलिए प्रियो परमेश्वर बहुत अच्छा है। आणि करण्याला खूप एक चांगलं अन्य आहे. जाति जिसे परमेश्वर नहीं मालूम, आणि अन्य जाती ज्याला देव माहिती नाही, इसीलिए देखो अन्य जाति होकर भी परमेश्वर को न जानते हुए भी वो उसकी फैमिली का हेड बनकर अपनी फैमिली के साथ रहता है। आणि तो अन्य जाती होता, देवाला ओळखत सुद्धा नव्हता, तरी तो त्याच्या कुटुंबाचा मस्तक बनून तो त्याच्या कुटुंबासोबत राहतो. अपनी पत्नी को अलग नहीं रखता है, आणि त्याच्या बायकोला वेगळं ठेवत अपने नाही. बच्चों को अलग नहीं करता है। आणि मुलांना वेगळं करत नाही. अक्सर बहुत सारे घरों में ऐसा ही होता है, अपने बच्चों को मामा के पास छोड़ देते, किसी किसी बच्चों को 2-2 दिन के लिए, 8 दिन के लिए आत्या के पास छोड़ देते हैं। आणि खूप साऱ्या घरांमध्ये मुलांना त्यांच्या आत्याकडे मामाकडे सोडून देतात. आज के जमाने में कोई किधर भी बच्चा सेफ्टी नहीं है। आणि आजच्या जगामध्ये कोणताही मुलगा कुठे सुरक्षित नाहीये. पहले लड़कियां सुरक्षित नहीं थे, अभी तो लड़के भी सुरक्षित नहीं आणि है। पहिले मुली स्त्रिया नव्हत्या, परंतु आता मुलं सुद्धा सुरक्षित नाहीये. इसीलिए अपने बच्चों को मामा हो या मामी हो या मामी ठीक है लेकिन फिर भी आज के जमाने में किसी पे विश्वास नहीं कर सकते। आणि आजच्या युगामध्ये कोणावरती विश्वास ठेवू नका. मेरा भाई बहुत अच्छा है, आणि माझा भाऊ खूप चांगला आहे. ऐसा हमारे लिए अच्छा है। आणि आपल्यासाठी चांगला क्या आहे. मालूम मेरी बेटी के लिए अच्छा न हो। आणि काय माहिती माझ्या मुलीसाठी चांगला नसावा. मेरी मामी बहुत अच्छी है, आणि माझी मामी खूप चांगली आहे. मेरे लिए अच्छी है, आणि माझ्यासाठी क्या चांगली आहे. मालूम मेरे लड़के के लिए अच्छी न हो। आणि काय माहिती माझ्या मुलासाठी चांगली नसावी. कब किसके नजर में कब भटक जाए, कब दुष्ट किसके ऊपर कुछ कहे, इसलिए अपने बच्चे अपने साथ ही रखना अच्छा है। आणि कधी ती लोक भटकतील म्हणून आपली मुलं आपल्या सोबत ठेवणं चांगलं आहे. आज के जमाने में खुद का काका अपनी भाई की लड़की के ऊपर बलात्कार करता है, आणि आजच्या युगामध्ये काका स्वतःच्या भावाच्या मुलीवरती बलात्कार मामा करतो. अपनी खुद की बहन की लड़की के ऊपर करता है, आणि मामा बहिणीच्या मुलीवरती बलात्कार करतो. बाप अपनी बेटी पे करता है। आणि बाप त्याच्या मुलीवरती करतो. इस पर भरोसा। आणि कोणावरती विश्वास. भाई खुद की बहन के ऊपर बलात्कार करता है। आणि भाऊ स्वतःच्या बहिणीवरती बलात्कार करतो. बहुत साल पहले केस इधर आई थी, आणि खूप वर्षापूर्वी केस इथे आलेली. एक औरत आई थी और रो रही थी कि मेरा बेटा ऐसा ऐसा किया करके। आणि एक स्त्री येऊन इथे रडत होती, माझ्या मुलाने असं असं केलं. मैंने प्रेयर किया था उसके लिए, आणि प्रार्थना केली त्याच्यासाठी. उस स्त्री के लिए, उसको सांत्वना
शेलोमध्ये राहायचे ती लोक 8 दिवस 15 दिवसच राहिले आणि नंतर निघून गेले. लोग फैल जाता ना वो न्यूज़ उधर, कारण ती गोष्ट पसरली असते. ऐसे ही लोग आणि असे आहेत लोक. से कभी भी किसी पर विश्वास नहीं, लेकिन लोग कैसे ना अपने बच्चों को किधर भी छोड़ देते, आणि कोणावरती विश्वास ठेवला का पण लोक काय करतात, त्यांच्या मुलांना कुठेही सोडतात. कुर्नेलियस ऐसा नहीं था. पण कर्नेल तसा नव्हता. बच्चों को इच्छा रहेगी मला मामाकडे जायचे, ते गाणे ना, मामाच्या गावाला जाऊया, नाही काय ती स्टार्टिंग आहे ते, झुक 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 आली गाडी पळती गाडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. शाळेत होतं ना हे, आणि पिक्चरमध्ये पण गाणं होतं माहिती पडलं. म्हणून मुलं आहेत त्यांना ज्ञान नाहीये, और वो बच्चे उनको ज्ञान नहीं है, उनको बुद्धि नहीं है, आणि त्यांना बुद्धी नाही आहे. सिर्फ बाहर से दिखाई देता है अच्छा है सर, आणि त्या लोकांना बाहेरून दिसतं की सर्व काही चांगलं आहे ज्ञानी है. आणि आपण तर ज्ञानी इसलिए आहोत. कुर्नेलियस ने अपनी फैमिली को इटालियों में, इटली में नहीं रखा. आणि कर्नेलाने त्याच्या कुटुंबाला इटलीमध्ये ठेवलं नाही. वो इस्राएल में है, उसने अपनी फैमिली को भी इस्राएल देश में रखा. आणि तो इस्रायल देशामध्ये होता, त्याने त्याच्या कुटुंबाला सुद्धा इस्रायल देशामध्ये ये परमेश्वर हमें सिखाता है अपने फैमिली को अपने साथ रखना है. आणि देव आपल्याला शिकवतो की आपण आपल्या कुटुंबाला आपल्या सोबत ठेवायचे आहे. परमेश्वर स्पेशल. अभी देखो इसको भी बेटी बेटी हो गई, आणि याला सुद्धा मुलं मुली असतील. बाइबल नहीं बताती है, लेकिन हम एक अनुमान लगा सकते हैं क्योंकि वहाँ लिखा है कुटुंब. आणि आपण एक अंदाज लावू शकतो कारण तिथे लिहिलेलं आहे कुटुंब. बात तीस है तो व त्याचे सारे कुटुंब. तो व त्याचे सारे कुटुंब, सारे म्हणजे खूप जण आहेत. तर त्याचे आई वडील असतील, त्याचे भाऊ असतील, त्याला 7-8 पोरं असतील, और उसको उसके माँ बाप रहेंगे, उसकी बीवी रहेगी और उसको बहुत सारे बच्चे रहेंगे. तर म्हणून या हिशोबाने प्रियानो आज देव आपल्याला हे सांगतो की काय सांगतो की त्याला तो त्याच्या कुटुंबासह राहत होता, और वो उसके कुटुंब के साथ रहता आणि था, तो त्याच्या कुटुंबाबरोबर देवाची भक्ती और करतो. वो उसके कुटुंब के साथ परमेश्वर की भक्ति करता था. आज हा एक इटालियन अन्य जातीतला माणूस आहे, म्हणूनच आहे ना ते तिमोथेच्या पत्रात लिहिले ना, और तिमोथी के पत्र में लिखा है, क्या लिखा है, जो अपने कुटुंब की जरूरतों को पूरा नहीं कर सकता. आणि जो त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागवू शकत नाही. 1 Timothy chapter 5, 1 Timothy chapter 5 पहिला तिमोथी अध्याय 5 verse 8. आणि त्याचं 8. पहिला तिमोथी पहिला तिमोथी chapter 5 अध्याय 5 verse 8. आणि त्याचं 8. परंतु आपल्या स्वतःच्या नातेवाईकांची त्यांच्या गरजेच्या वेळी आणि विशेषतः आपल्या स्वतःच्या कुटुंबात, आपल्या स्वतःच्या कुटुंबाची, आपल्या स्वतःच्या कुटुंबात राहणाऱ्या नातेवाईकांची काळजी न घेणाऱ्या त्यांची गरज न भागवणारा कोणाही मनुष्याला कोई मनुष्य को स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेण्याचा तो मसीह नहीं कह सकता है. अगर आप कमाते हो और अपने घर में नहीं देते हो, वो कमाने के बाद अगर जो जगदीश अभी कमाने लगा तो कहेगा मेरा पगार है, मैं क्यों दूं घर में, आप इतने साल से घर में पगार दे रहा था. आणि वडील एवढ्या वर्षापासून घरामध्ये पगार देत होते, और अब जगदीश बोलता है ये मेरी सैलरी, मैं क्यों दूं. आणि आता तो बोलतो हे माझं पगार आहे, मी का द्यावं. तो वो अपने आप को कैसे मसीह कह सकता है. आणि तो स्वतःला कसा ख्रिस्ती म्हणू शकतो. जब फैमिली बोला तो हम सब अपने घर में देना है. आणि कुटुंब म्हटलं तर आपण आपलं सर्व काही घरामध्ये द्यायचं क्या आहे. लिखा है, ख्रिस्ती म्हणून घेण्याचा हक्क नाही. असा माणूस मूर्तिपूजक माणसाहूनही वाईट आहे. मूर्ति पूजा अविश्वासी व्यक्ति से भी गया गुजरा है. क्यों? क्योंकि वो अपने घर की जरूरतों को पूरा नहीं करता. आणि तो मूर्तिपूजक माणसापेक्षा सुद्धा वाईट आहे कारण तो त्याच्या घरातल्या गरजा पूर्ण करत और नाही. हम यहाँ एक ऐसी अन्य जाति व्यक्ति जो मूर्ति पूजा करता था उसमें से वो आया. इटाली लोग कितनी मूर्ति पूजा करते थे, आणि इटलीचे लोक किती मूर्तिपूजा करायची. लेकिन ऐसे में से आया हुआ ये इटालियन व्यक्ति पण अशामधून आलेला इटलीचा व्यक्ती कुर्नेलियस क्या कर रहा है, अपने कुटुंब की सारी जरूरतों को पूरा कर रहा है. कर्नेल काय करतो, त्याच्या सर्व कुटुंबाच्या गरजा भागवतो. जब उसे मालूम पड़ा कि परमेश्वर यहोवा ही है, आणि जेव्हा त्याला समजलं की देव हा यहोवाच उसने आहे, अपनी पत्नी, उसकी पत्नी का नाम विक्टोरिया है, उसकी पत्नी से कहा नहीं, आप हमारा परमेश्वर यहोवा ही है. आणि त्याने त्याच्या बायकोला म्हटलं की विक्टोरियाला म्हटलं की आता आपला जो देव आहे तो देवच आहे. उसकी पत्नी इसीलिए बोली तुम्हारा होगा तुम करो, मेरा तो नहीं, मेरा तो कैसर है. आणि त्याच्या बायकोने असं म्हटलं नाही की तुमचं असेल तर तुम्ही करा, पण माझा जो देव आहे तो कैसर आहे. क्योंकि वहाँ कैसर को लोग परमेश्वर का स्थान देते थे. कारण तिथे ती लोक कैसराला देवाचं स्थान द्यायचे. उसकी आधीनता देखो, आणि तिची आधीनता पहा. क्योंकि उसके कुर्नेलियस जो अपनी पत्नी से इतना प्रेम करता था, उनकी जरूरतों को पूरा करता था, इसी कारण से वो आधीन में थी. आणि कर्नेल त्याच्या बायकोच्या सगळ्या गरजा पूर्ण करायचं, तिला प्रेम
वहाँ पर जो दूसरा वचन हम पढ़ते हैं आणि तिथे जे आपण दुसरं वचन वाचतो तो व त्याचे सारे कुटुंब वह कुर्नेलियस और उसके सारे घर के लोग अत्यंत विनम्र अत्यंत विनम्र यानी नम्र लोग थे आणि धार्मिक वृत्तीचे होते. और भक्त थे. वो लोग कैसे थे? नम्र थे. ती लोक कशी होती? नम्र अरे होते. मेरे पापा तो सूबेदार है, आणि माझे पप्पा तो सुभेदार आहे एक पलटन उसके हाथ के नीचे है, आणि एक पलटन त्याच्या हाताखाली हमारे आहे. घर में नौकर चाकर है. आमच्या घरामध्ये नोकर आहे. ऐसा बोलकर बच्चे अहंकारी नहीं थे आणि असं करून मुलं अहंकारी नव्हती और ना ही पत्नी अहंकारी थी आणि बायको सुद्धा अहंकारी और ना नव्हती ही ये सूबेदार अहंकार था. आणि हा सुभेदार सुद्धा अहंकारी नव्हता. इसी कारण से कैसे वो खुद अहंकारी न होने के कारण उसने अपनी पत्नी को भी अहंकारी होने नहीं दिया और ना ही अपने बच्चों को अहंकारी होने दिया. आणि तो अहंकारी नव्हता म्हणून त्याने त्याच्या मुलांना आणि त्याच्या बायकोला सुद्धा अहंकारी बनवून नाही दिलं नम्र बनाया. आणि नम्र बनवलं. मालूम हुआ ये सूबेदार अलग है. आणि हा सुभेदार वेगळा आहे. और जो यीशु के पास आकर अपने सेवक के लिए प्रार्थना करता है, विनती करता है, मेरा सेवक बीमार है, उसे चंगा करने के लिए प्लीज आप यही से शब्द दे दो करके. आणि जो येशूकडे येऊन विनंती करतो की माझा जे सेवक आहे तो आजारी आहे, तुम्ही इकडे शब्द द्या की त्याने बरं व्हावं. कई कई जगह पर बेटा बीमार है कहा गया है, आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी मुलगा आजारी आहे असं सांगितलंय. लेकिन कई जगह पर मेरा सेवक बीमार है, लेकिन वो बेटे से भी ज्यादा प्यारा था उसके लिए. आणि कोणत्या ठिकाणी सांगितलं माझा सेवक आजारी आहे, पण तो जो सेवक होता तो मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रिय होता त्याला. वो गलत नहीं है. आणि तो चुकीचा अगर नाही. कभी कभी वो जो सेवक जो जवान था नेचुरली उसने इतना अच्छी रीति से बच्चे से भी ज्यादा अपने उस मालिक की सेवा की, इसीलिए उसको बच्चे से भी ज्यादा वो सेवक अच्छा लग रहा था. आणि मुलापेक्षा जास्त त्याने मुलापेक्षा जास्त त्या सेवकाने काय केली त्याच्या सेवा केलेली आणि सेवा केलेली म्हणून तो जो होता सेवक त्याला जास्त प्रिय होता आणि तो मुलापेक्षाही जास्त प्रिय होता. और बच्चे से भी ज्यादा प्रिय था. इसलिए बाइबल में लिखा है नीति वचन में कि जो सेवक को मालिक ज्यादा प्यार करता है, कभी कभी वो दास क्या बन जाता है? मालिक बन जाता है, पुत्र का स्थान ले लेता है. आणि कधी कधी जो सेवकाला जास्त प्रेम करतो तो काय करतो त्याचं पुत्राचं स्थान ले. पुत्राचं स्थान घेतो आणि मालिक बनतो. उसका नाम था पाइस. आणि त्याचं नाव होतं पायस. उस सूबेदार का नाम था पाइस, जो बाइबल में नाम नहीं दिया, लेकिन जो हिस्ट्री अगर हम निकालेंगे तो उस हिस्ट्री में उसका नाम पाइस दिया है. आणि इतिहासामध्ये जर आपण त्याचं नाव बघितलं त्याचं ते नाव पायस केलेलं आहे. लूक अध्याय 7 में वो सूबेदार के बारे में हम पढ़ते हैं. आणि लूका अध्याय 7 मध्ये आपण त्या सुभेदाराविषयी वाचतो. और दूसरा सूबेदार अलग है. आणि दुसरा सुभेदार वेगळा आहे. जब यीशु मसीह को क्रूस पर चढ़ाते समय उसने कहा ना, ये सचमुच परमेश्वर का पुत्र है. आणि येशूला क्रूसावरती चढवताना त्यांनी म्हटले की हा खरोखर देवाचा पुत्र आहे. उसने अपना कहा था चेक कर, वो मरा के नहीं. आणि त्यांनी म्हटलेलं की बघ काम लिहिलेलं आहे. क्योंकि जब शाम हो चुकी थी, एकदम शाम नहीं हुई थी, पूरा सब जगह अंधेरा हो गया था, यीशु मसीह ने चिल्लाकर प्राण छोड़ा, तो इसीलिए डाकू लोगों को क्या किया गया, पैर उनके जो ये घुटने हैं तोड़ दिए ताकि वो भागे नहीं, चल नहीं पाए. ये दोनों घुटने, पैरों के दोनों घुटने हथौड़ी से होगी. आप सोचो ना, मैं तो कभी कभी सोचती बाप रे क्या भयानक ना. एक तो ऑलरेडी क्रूस पर मार चढ़ा दिया है, उस पे उनको तड़प रहे वो यातना में, और उसमें इतनी बड़ी हथौड़ी पैर पे बांधी. आणि क्रूसावरती ते लोक तळपले आणि त्या यातनेमध्ये सुद्धा त्यांच्या पायावरती हरवडी बांधण्यात आली. हाँ, लेकिन यीशु के भी जो पैर की हड्डी तोड़ने के लिए यानी घुटना तोड़ने के लिए आए थे. आणि येशूचा सुद्धा गुडघा तोडण्यासाठी आले. लेकिन जो तोड़ने वाले ने देखा कि तो मर चुका है. आणि तोडणारीने पाहिलं की हा तर मेलेला आहे. इसीलिए वो सूबेदार को कहा, क्योंकि सूबेदार उस पूरी पलटन को चलाने वाला, यानी उधर के जो सोल्जर थे, उस पलटन का जो सूबेदार था, वो जो कहेगा वही उनको करना है. आणि तिथे जे सैनिक आहे ते पलटणाचा सुभेदार जो काही म्हणते ते त्यांना करायचं आहे. इसलिए उसने कहा कि हम इसकी हड्डी कैसे तोड़ सकते हैं. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की आम्ही त्याचा हाड कसं काही तोडू शकतो. मर चुका है. हे तो मेलेला आहे. जो जिंदा है उसकी हड्डी तोड़ सकते हैं ना. आणि जे जिवंत आहे त्याचं हाड आम्ही तोडू इसलिए शकतो. उसने कहा, अपने पास का भाला लेकर कहा, ले उसको चेक कर. आणि भाला घेऊन त्यांनी म्हटलं तर तो बघ. और जब भाला खुपसाया गया, आणि जेव्हा भाला खोपसण्यात आला पानी और लहू निकला, तेव्हा पाणी आणि रक्त निघाले कलीसिया बनी. आणि त्याच्याद्वारे कलिसिया वो बनली. सूबेदार वहाँ क्रूस के नीचे खड़ा था, उसका नाम है लॉन्गियस. आणि तो सुभेदार तिथे क्रूसाच्या खाली उभे होता आणि त्याचं नाव आहे लॉन्गियस. बहुत हार्ड नाम है, लेकिन एक वहाँ उस हिस्ट्री में ऐसा लिखा है कि ये सूबेदार जब नीचे खड़ा था और उसने देखा कि सचमुच, क्योंकि उसने कब्र खुल गई, बहुत सारी आत्माएं निकली, ये उसने देखा था. आणि जेव्हा कब्र उघडली आणि खूप सारी आत्मा निघाली त्याने सर्व पाहिलेलं. बहुत लोगों ने उन आत्माओं को देखा था. आणि खूप लोकांनी त्या आत्म्यांना पाहिलेलं. यरूशलेम में भी वो आत्माएं मंडला रही थी, बहुत लोगों ने वो आत्माओं को देखा था. आणि यरूशलेम मध्ये सुद्धा ते आत्मे फिरत होते. खूप सारे लोकांनी त्या आत्म्यांना बघितले. अभी बाइबल में तो ऐसा नहीं दिया कि वहाँ पर मिरेकल हुआ, आणि बायबल मध्ये तर असं दिलेलं नाही की तिथे चमत्कार झाला. लेकिन तो ऐसी बहुत सारी
आणि अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आपण सांगू शकत नाही इस पुस्तक में लिख नहीं सकते। आणि या पुस्तकामध्ये लिहू शकत नाही। क्यों? का? हाँ? पुस्तक छोटी पड़ जाएगी। इतना यीशु ने किया हुआ है। आणि पुस्तक कमी पडेल कारण येशूने एवढे चमत्कार केलेले आहेत। हम पढ़ेंगे रोमियो की जॉन चैप्टर यूहन्ना आपण वाचत योहान 21 अध्याय 21 जॉन चैप्टर 21 योहान अध्याय 21 उसका 24-25 आणि त्याचे 24 आणि 25 तो शिष्य मी आहे, मी या कठीण पाहिले आहे तर मग त्या येथे या पुस्तकात नोंदविले आहे आणि या सर्व गोष्टींविषयीचा माझा वृत्तांत खरा आहे हे तो आम्हा सर्वांना माहित आहे। येशूने केलेली दुसरी बहुत कृत्य आहे। हाँ, यीशु ने बहुत सारे काम किए, बहुत सारे काम। यहाँ तक प्रियो, मैं आपको बताना चाहती हूँ कि यीशु के कपड़ों में सामर्थ्य निकलते थे आणि येशूच्या कपड्यांमधून सुद्धा सामर्थ्य निघायचं उसके लिए आपके लिए कोई नई बात नहीं है। आणि ते तुमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीये। क्यों? क्योंकि 12 साल की जो रक्तस्राव स्त्री ने यीशु को नहीं छुआ था, लेकिन उसके कपड़े के सिर्फ एक गोंडे को जो उस समय गोंडे लगाए जाते थे, जो ऐसा बोल रहे थे, उस छोर को पकड़ा था उसने, ऐसे सिर्फ किनारे को पकड़ा था। आणि त्या 12 वर्ष रक्तस्राव स्त्रीने येशूला स्पर्श केला होता, त्याच्या कपड्याला स्पर्श केलेला उसमें से नीचे का भाग छुआ है आणि फक्त खालचा भाग स्पर्श और केलेला वो चंगी हो गई। आणि तिला आरोग्य भेटले। तो जिन्होंने कपड़े बांट लिए होंगे, आणि ज्यांनी कपड्यांची वाटणी दिली असेल क्या उनकी जिंदगी में चिन्ह चमत्कार उन कपड़ों से नहीं हुआ होगा? आणि त्यांच्या जीवनामध्ये त्या कपड्यावर चिन्ह चमत्कार झाले नसतील का? है ना? सोचने वाली बात है। आणि विचार करणारी गोष्ट आहे। मैं भी कल थोड़ी सी सोच रही थी बैठे बैठे, मला खरंच असं झालं असेल का? और मैंने सोचा कि सच में ऐसा हुआ होगा क्या? तो सूबेदार का जो लॉन्गिनियस जो नाम है उसका क्रूसिफिकेशन के पास वो खड़ा था, तो यीशु का ड्रॉप उसके आंख में गिरा आणि लॉन्गिनियस लहू का बूंद उसके आंख में गिरा। आणि लॉन्गिनिस तिथे जेव्हा उभा होता तेव्हा येशूच्या रक्ताचा ड्रॉप जो होता त्याच्या डोळ्यामध्ये पडला और वो चंगा हो गया। आणि त्याला आरोग्य भेटलं। लेकिन हमारा बाइबल ऐसा नहीं बताता। आणि हे बायबल आपल्याला असं सांगत नाही। लेकिन मैं इसे आंखों को थोड़ा टाइम साइलेंट होकर बैठी थी ना, आणि जेव्हा शांत होऊन बसलेली तब मुझे प्रभु ने बोला, अगर कितनी सारे कामों में के लिए और कितना सारा काम मैंने किया है। जॉन अध्याय का और योहान अध्याय निकालो तू वाचलंय ना, और उधर तूने पढ़ा है ना। आणि मी माझी खूप काम आहे, और मेरे बहुत सारे काम हैं। पण ते जर पुस्तकात लिहित गेले असते ना, अगर वो पुस्तक में दिए गए होते तर या जगामध्ये ते पुस्तक मावलं नसतं। तो इस संसार में वो पुस्तक नहीं समाता। कारण एवढे चिन्ह चमत्कार येशूने केले आणि येशूच्या कपड्यांनी पण केले। और इतना चिन्ह चमत्कार यीशु ने किया और उसके कपड़े के द्वारा भी हुआ। त्या लहूलुहान येशूला खाली उतरवताना और रक्तमंबार यीशु को नीचे उतरते समय तेव्हा पण काहीतरी चमत्कार झाला, कारण येशूच्या रक्तात सामर्थ्य, येशूचं रक्त जीवन आहे। त्याला आताही ते येशूचं रक्त जे भेटलंय, जिथं ते वाहिलेलं त्याच्या खाली जेव्हा काढलं, ते आजही रक्त जीवन देतं असं सायन्स सांगतं। वो लोग आज सायंटिस्ट नाही, सायंटिस्ट सांगतात। और साइंटिस्ट बताते हैं कि जो यीशु को लहू मिला है वो आज भी जीवन देता है। म्हणजे विचार करा, मग ते एखादं एक ड्रॉप जर डोळ्यात पडला असेल, झालं असेल दोघा, और एक ड्रॉप अगर उसकी आंखों में गिरा होगा तो वो चंगा होऊ शकतो, कारण त्यावेळेला येशूचं रक्त नुसतं पडत होतं, टपक टपक पडत होतं। और उस समय यीशु का लहू गिर रहा था। शायद त्याच्यामध्ये बरेच सारे सैनिक जे असेल त्यांनी परिवर्तन झाले असते, और उसमें जो सैनिक थे वो भी चेंज हुए होंगे। हा शायद सुभेदार हा चेंज झाला, जर हा बोलला की हा खरोखर हा देवाचा माणूस आहे, देवाचा पुत्र आहे, और ये प्रभु का इंसान है, प्रभु का पुत्र है। कारण त्याच्यामध्ये असंच लिहिलेलं आहे। और उसमें ऐसा ही लिखा है। लूक अध्याय 23 में पढ़ो। लूका अध्याय 23 पहिलं ते यमुनाचं वचन वाचून टाक। आणि मला वाटते की येशूच्या जीवनातील इतर सर्व घटना लिहून काढल्या तर इतकी पुस्तके होती की ती या जगात मावणार नाही। इतने पुस्तकें हो जाएगी कि संसार में मैं लूक चैप्टर 23 लूका अध्याय 23
और उसका 47 आणि त्याचे 47 पासून 46 से आणि 46 पासून वाचूया. तेव्हा येशूने आरोळीवरून म्हटले, हे पित्या, माझा आत्मा मी तुझ्या स्वाधीन करतो. हे शब्द उच्चारल्यानंतर त्याने प्राण सोडला. काय घडले हे पाहून रोमी सेनाधिकाऱ्याने हाँ, वहाँ का जो सूबेदार उसने जो देखा था, देवाचे गौरव करून म्हटले, परमेश्वर की बड़ाई करके कहा, खरोखर हा माणूस नीतिमान होता. हाँ, सचमुच ये मनुष्य क्या है, धर्मी है. आणि हा माणूस जो आहे तो नीतिमान आहे. वो समझा. आणि तुम्हाला समजलं. इसलिए प्रियो, परमेश्वर यीशु ने बहुत सारे चिन्ह चमत्कार किए आणि येशूने खूप सारे चिन्ह चमत्कार केले और उसके कपड़ों ने भी किए. आणि त्याच्या कपड्यांनी सुद्धा तो केले. बाद में बांटे गए, क्रूस पर चढ़ाने से पहले बांटे गए. आणि क्रिस्तावरती चढवण्याच्या आधी ते वाचण्यात आले. हालेलुया. हालेलुया. इसलिए प्रियो, हम जो देखते हैं कि वहाँ पर जो उसकी हिस्ट्री में ऐसा लिखा गया है, वो सूबेदार चंगा हो गया. आणि त्याच्या इतिहासामध्ये लिहिलेले की त्या सुबेदाराला आरोग्य भेटलं. कभी वापस हमारे सूबेदार के पास आएंगे. ये सूबेदार उन दोनों सूबेदार से अलग है. आणि हा सुबेदार त्या दोन्ही सुबेदारांपेक्षा सुद्धा वेगळा आहे. ये सूबेदार आणि हा सुबेदार उन दोनों सूबेदारों से अलग है आणि त्या दोन्ही सुबेदारांपेक्षा वेगळा आहे. और सचमुच स्वभाव में भी अलग है. आणि स्वभावामध्ये सुद्धा वेगळा आहे. स्वभाव में भी अलग है और अब सचमुच देखा गया तो सचमुच परमेश्वर का भय मानने वाला भी. आणि स्वभावामध्ये सुद्धा वेगळा आहे आणि खरोखर देवाचा भय मानणारा आहे. हालेलुया. हालेलुया. आगे वापस प्रेरितों की काम अध्याय 2 में प्रेषिताचे कृत्य अध्याय 10. तो व त्याचे सारे कुटुंब अत्यंत विनम्र आणि धार्मिक वृत्तीचे होते. तो गरिबांना उदार हस्ते दान धर्म करी. हाँ, वो क्या करता था, वो परमेश्वर से डरता था, परमेश्वर का भय उसमें था. इसी कारण से वो क्या करता था, यहूदी लोगों को बहुत दान दिया करता था. आणि देवाचा भय त्याच्यामध्ये होता म्हणून तो यहूदी लोकांना खूप सारे दान धर्म जो द्यायचा. परमेश्वर के भक्त थे, आणि जे देवाचे भक्त होते परमेश्वर के पीछे चलते थे, देवाच्या पाठीमागे चालायचे, उनको दान देता था. त्यांना तो दान इसका द्यायचा. मतलब ऐसा नहीं कि वो रास्ते में बैठे हुए हर एक भिखारी को ऐसा दे रहा है और ऐसा दिखा के दान देता था. आणि याचा अर्थ असा नाही की तो रस्त्यामध्ये बसलेल्या प्रत्येक भिकारीला दाखवून दान द्यायचा. ऐसा दान नहीं देता था. आणि असं दान वो द्यायचं नाही. दान कैसा देता था, गुप्त में देता था. आणि तो दान जो द्यायचा तो गुप्तामध्ये जब द्यायचा. किसी ने रोमी लोगों ने अगर किसी यहूदियों को लूटा, आणि रोमी लोकांनी जेव्हा कोणत्या यहूदी लोकांना उनको लुटलं कर मारकर उनका सारा लेकर गया, आणि कर मारून जर त्यांचं सर्व काही घेऊन तो गेलं, फिर ये क्या करता था, उसके पीछे से जाकर चुपके से उनको पैसा दे देता था, तुम्हारा घर चलो. आणि हा पाठीमागून जाऊन त्यांना पैसे द्यायचे की तुमचं घर चालू द्या. वो लोगों को दिखाकर दान नहीं देता था. आणि तो लोकांना दाखवून दान द्यायचं नाही. जब उसने देखा कि अगर कुछ ना कुछ गलत काम हो रहा है आणि जेव्हा तो बघायचा की काहीतरी चुकीचं काम होतंय रोमी लोगों से, आणि रोमी तो फिर वो लोकांकडून, क्या करता था, तो काय करायचा, उनको चुपके से दान दिया करता था. आणि त्या लोकांना लपून दान द्यायचा. इसीलिए क्या हो जाता, कभी कभी कोई लोग यहूदी लोग खुद से भी मांग लेते थे, उनके पास खड़े रहते थे, या फिर उसको कभी किसी की परिस्थिति मालूम पड़ती थी कि इस यहूदी के घर में कुछ नहीं है, तो वो खुद जाकर उन्हें क्या करता था, दान दिया करता था. आणि यहूदी लोक कधी कधी त्याच्याकडे जाऊन स्वतःहून मागायचे आणि जेव्हा त्याला समजायचं की यांच्या या लोकांकडे काही नाही तेव्हा स्वतःहून जाऊन तो दान धर्म द्यायचा. दान जो देता है आणि दान जो देतो तो वो छुपता नहीं है. आणि ते लपत नाही. किसी को मिला, सोचो अभी धनुश्री को रेशमा ने दे दिया, आणि धनुला जर रेशमाने दिली तो अभी मालूम पड़ी है, अगर अगली बार अगर सोचो रूपा की परिस्थिति खराब हो गई, आणि रुपा काकीची जर परिस्थिती खराब आहे, तो धनु क्या बोलेगी, धनु काय बोलेल, मुझे रेशमा ने व्यवहार दिया था आणि मला रेशमाने गेल्या वेळेस दिलेलं, और आप देखो काय करते देखो. आणि प्रयत्न करून बघा. फिर रेशमा से उसको मिल गया, आणि रेशमा दिली कोण त्यांना भेटलं, तो फिर वो बच्ची को बोलेगी, तर ती मुलींना बोलेल, हाँ, बच्ची है, तिचं नाव है ना बच्ची, आणि बच्ची दिदीला बोलेल, ऋतुजा को बोलेगी. आणि ऋतूच्या दिदीला बोलेल, ऋतुजाला सांगेल तर ऋतुजा क्या करेगी, आणि ऋतूच्या दिदीला सांगितलं की ती काय करेल, आपण जाऊ, फक्त आपण आपली परिस्थिती सांगू रेशमाला, और हम लोग जाएंगे और रेशमा दीदी को अपनी परिस्थिति बताएंगे तिची इच्छा असेल तर बरं. और उसकी इच्छा रहती तो देखो. है? तो इस रीति से एक से दूसरी जगह बातें फैलती है ना. आणि या रीतीने एकाकडून दुसऱ्या जागेवरती गोष्टी पसरतात. इसने कभी भी दिखाकर दान नहीं दिया है. आणि हिने कधी दाखवून दान दिलं नाही. दीदी ने है नहीं. नाही. हाँ, उसने कभी भी दिखा के दान नहीं दिया. आणि ह्याने कधी दाखवून दान दिलेलं नाही. उसका दान सचमुच दिल से था, लोगों को मदद करने वाला था. आणि त्याचे जे दान होतं ते हृदयाने होते आणि लोकांना मदत करणारे इसीलिए होते. वो दान स्वर्ग तक पहुंचे. आणि म्हणून ते दान स्वर्गापर्यंत पोहोचले. हाँ, और इसीलिए यहाँ लिखा है तीसरे वचन में, एक ही दिवशी नहीं, और भी आगे लिखा है कि वो बराबर परमेश्वर से प्रार्थना करता था. यानी पुरुष कैसा
परमेश्वर का उससे डरने वाला, अपने कुटुंब को संभालने वाला, दान धर्म देने वाला. आणि पुरुषाला प्रार्थना करणारा, दान धर्म देणारा आणि कुटुंबाला सांभाळणारा आणि देवाचा भय मानणारा असला पाहिजे. आणि देवाची नियमितपणे प्रार्थना करेल. एके दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास तो चांगला जागा असताना त्याला एक दृष्टांत झाला. 3 बजे के सुमार में क्या हुआ? उसको एक दृष्टांत हुआ. उसके सामने स्वर्गदूत आया. उस स्वर्गदूत ने उससे कहा कि तू डर मत. अभी हम पढ़ते हैं 4 वचन आणि 14 वचन. तेव्हा कर्नेलाने त्याच्याकडे टक लावून व भयभीत होऊन त्याला विचारले, काय प्रभूजी? देवदूत उत्तर देत म्हणाला, तुझ्या प्रार्थना आणि तुझे दान धर्म हे सर्व देवासमोर स्मरणार्थ आली आहे. यानी इतने वो हो चुके थे कि परमेश्वर ने उसे याद कर कर अब परमेश्वर ने प्लानिंग किया. क्या कर प्लानिंग किया? एक उसका उद्धार कराने. आणि एवढे ते झाले की देवाने योजना बनवली की आता आपण त्याचं उद्धारण करू. उद्धार के साथ साथ उसे पवित्र आत्मा से परिपूर्ण करने का ये योजना परमेश्वर ने बनाई. आणि दानासोबतच त्याला पवित्र आत्म्याने परिपूर्ण करण्याची त्याने योजना बनवली. लियो परमेश्वर की योजना सिर्फ उसके अकेले तक नहीं थी. आणि देवाची योजना फक्त त्याच्या एकट्यासाठी नव्हती. क्योंकि कुरनेलियस अकेला नहीं था. उसके साथ उसकी फैमिली, उसके लोग थे. आणि कर्नेला फक्त एकटा नव्हता, त्याच्यासोबत त्याचं कुटुंब होतं, त्याची लोक होती. उसके ऐसे स्वभाव से उसके हाथ के नीचे काम करने वाले लोग भी वैसे ही बन चुके थे. आणि त्याच्या अशा स्वभावामुळे त्याच्या हाताखाली जी लोक कामं करायची ते लोक सुद्धा तसेच बनले. 7वें वचन पढ़ो. आणि 7वें वचन. जो देवदूत त्याच्याबरोबर बोलला होता तो गेल्यानंतर कर्नेलाने आपल्या घरातील 2 नोकरांना, आपल्या 2 नौकरांना, 2 सेवकों को आणि त्याचा खासगी शरीर रक्षक और उसका खासगी जो हमेशा उसके साथ रहता है असलेल्या एका धार्मिक वृत्तीचे सिपाहीस वो बोलावले. भी धार्मिक था. जैसे उसका मालिक कुरनेलियस धार्मिक है, वैसे ही उसके हाथ के नीचे का सेवक भी जो उसके साथ संरक्षण के लिए बॉडीगार्ड बोलकर खड़ा रहता था, वो भी धार्मिक बन चुका था. है ना? मतलब बोलते हैं ना, बुराई का असर बुराई पर पड़ जाता है, लेकिन धार्मिक लोगों का भी असर गिरता है. आणि वाईटाचा असर तर होतो, पण धार्मिक लोकांचा सुद्धा असर पडला पाहिजे. मैं तो ये कहती हूँ बुराई का असर लेट पड़ना चाहिए. आणि मी तरी म्हणते की वाईटाचा असर उशिरा पडला पाहिजे. धर्मी पद का असर जल्दी होना चाहिए. आणि धार्मिक गोष्टीचा जो असर आहे तो लवकर झाला पाहिजे. ऐसा धार्मिक जीवन जिएंगे ना तो नेचुरली हमारे हाथ के नीचे रहने वाले लोग भी धार्मिक बनते हैं. आणि जर आपण अशा रीतीने धार्मिक जीवन जगले तर आपल्या हाताखालची जी लोक आहेत ते सुद्धा धार्मिक बनतील. और उनको क्या कहा? आणि त्यांना काय म्हटलं? घडलेली हकीकत सविस्तरपणे सांगून त्यांनी त्यांना याकोस पाठवले. कुछ छुपा के नहीं रखा. आणि काही लपून ठेवलं नाही. ऑर्डर देके नहीं बोला कि चल वहाँ याफा में शिमोन के घर में पतरस से उसको बुला के ला. आणि त्यांनी आज्ञा देऊन म्हटलं नाही की शिमोनाच्या घरी पेत्र आहे त्याला बोलवून आण. ऐसे सिर्फ आज्ञा नहीं दी है, आणि अशा फक्त आज्ञा दिली नाही. परंतु क्या किया? पण काय केलं? क्या क्या हुआ वो सब बताया. आणि काय काय झालं ते सर्व सांगितलं. एक फ्रेंड के जैसा, एक फैमिली के जैसा उनको संभाल रहा था, इसीलिए वो उनको बता रहा था. आणि एका कुटुंबासारखं तो त्यांना सांभाळत होता म्हणून त्यांना सांगत होता. 8वां वचन. तो फिर उन्हें याफा में भेज दिया. अब हम यहाँ देखते हैं कि परमेश्वर ने कैसे पतरस के दिल में कार्य किया. अभी यहाँ पतरस याफा में शिमोन जो चमड़े का धंधा काम करता है उसके घर में था. आणि पेत्रच्या शिमोनाच्या घरामध्ये होता, जो चामड्याचं काम करत होता. ये शिमोन कोड़ी था. आणि हा शिमोन गडी होता. पर यीशु मसीह ने इसको चंगाई दिया था. आणि येशूने त्याला आरोग्य दिलेलं. यीशु अक्सर इनके घर में आया करता था. आणि येशू नेहमी त्यांच्या घरी यायचा. ये शिमोन पहले कोड़ी था. आणि हा शिमोन पहिले कोडी होता. यीशु ने बहुत कोड़ियों को चंगाई दी. आणि येशूने खूप साऱ्या कोड्यांना आरोग्य बहुत दिले. अंधों को आके दिया. आणि खूप साऱ्या आंधळ्या लोकांना दृष्टी कुछ दिली. लोगों के बारे में लिखा है. आणि काही लोकांविषयी लिहिलेलं आहे. अगर ये शिमोन के बारे में अगर जो चमड़े का धंधा करते हैं ना उसके बारे में पढ़ेंगे तो वो कोड़ी निकलेगा. हिस्ट्री भी बताती है और बाइबल स्टडी में भी यही बताया है. आणि बायबल स्टडीमध्ये आणि हिस्ट्रीमध्ये सुद्धा हे सांगते की तो कोडी होता. इसीलिए इसके घर में भी प्रभु यीशु बार-बार जाते थे. उसने जैसे चंगा हुआ ना वैसे ही यीशु को अपने घर में खाना खिलाने के लिए बुलाया था. आप इसमें लूक और यूहन्ना इन दोनों अध्याय में शिमोन के घर में यीशु गया है, ये आप पढ़ सकते हैं. आणि लूका आणि योहानमध्ये तुम्ही वाचू शकता की शिमोनाच्या घरी येशू गेलेला आहे. वो शिमोन नहीं जो मन में सोचता है अगर ये सचमुच मसीहा होता तो ये जानता कि इसके पैर जो धो रही है वो व्यभिचार नहीं है. आणि तो शिमोन नाही की त्याने मनामध्ये असा विचार केला की हा जर खरोखर जर ख्रिस्त असतात तर याला समजलं असतं की जे त्याचे पाय धुवत आहे ती कोण आहे? व्यभिचारणी आहे. वैसे वो पापी ने सब उसने वो नहीं छू. आणि ये तो चमड़े शिमोन का धंधा करता था. आणि हा चामड्याचा धंदा करायचा. कोड़ी हो चुका था. आणि कोडी झालेला होता. यीशु ने उसे चंगाई दिया था. पण येशूने त्याला आरोग्य दिले. और उसके साथ वो उठा बैठा और उसके घर में यीशु खाया भी. आणि त्याच्यासोबत तो बसला आणि येशू त्याच्यासोबत जेवला सुद्धा. हाँ, उनके घर
आलेला आहे क्यों आया है? आणि का आलाय ताकि वहाँ पर वो रहने के लिए, परमेश्वर के साथ संगति करने के लिए और वहाँ के लोगों को यीशु के पास लाने के लिए। आणि तिथल्या लोकांनी येशूकडे आणण्यासाठी आणि येशूसोबत संगती करण्यासाठी. पतरस वहाँ याफा में क्यों आया था? आणि पेत्र तिथे याफसमध्ये का आलेला? पतरस, परमेश्वर ने उसे कहा था, आणि पवित्र आत्मा ने उसे कहा था। पवित्र आत्म्याने त्याला म्हटले. फिर हम देखते हैं कि दोपहर, नेचुरली दोपहर का समय आने पे भूख लगती है। आणि दुपारची वेळ आल्यावरती भूक लागते अभी भी आपको लगी होगी। आणि आता सुद्धा तुम्हाला लागली असेल. मुझे भी इधर है तो नहीं लगेगी, लेकिन जैसे बाहर बाहर गए ना तो लगती है, घर में गए तो नहीं लगती। आणि बाहेर गेल्यावरती लागते घरामध्ये असल्यावर बहुत अच्छी खुशबू आते हैं। आणि चांगली सुगंध येते. हाँ, बाहर गए ना कुछ काम के लिए तो उसी समय लस्सी दिखेगा, आणि बाहेर कामावरती गेल्यावरती लस्सी दिसेल समोसा दिखेगा, आणि समोसा दिसेल, कचौरी दिखेगी, कचोरी दिसेल कोई खाते हुए कुरकुरे खाते हुए दिखाई देगा। आणि वो भी कुरकुरे कुरकुरा खाते हुए नहीं खाते, लेकिन उस समय कुरकुरा खाने की इच्छा आती है। आणि त्यावेळेला कुरकुरे खाण्याची इच्छा येते. लेकिन मैं अभी तक कुरकुरा नहीं खाया कारण मी आतापर्यंत कुरकुरा खाल्लेला नाही और नहीं खाऊंगी। आणि खाणार पण नाही. कहने का उद्देश्य प्रियो, परमेश्वर के वचन के अनुसार हम देखते हैं कि वो भी लगभग दोपहर के समय में उसको भूख लगी थी, लेकिन उसने प्रार्थना करने का चुनाव किया। आणि दुपारच्या वेळेला त्याला भूक लागली पण त्याने प्रार्थनेची निवड केली. हाँ, क्योंकि घर के लोग भी नेचुरली जहाँ मेहमान बनकर आए वहाँ पर कुछ मेहमान लोगों का स्वभाव होता है, काय 1 वाजायला आले तुमची लोक कशी आळशी आहेत, जेवण पण नाही बनवलं। आणि पाहुण्यांचा स्वभाव असतो की तुम्हाला जे लोग येऊन इतना आलसी 1 बजे के लिए आए, खाना भी नहीं बनाया. 1 वाजता जेवण झालं पाहिजे, मला 1 वाजता जेवायची सवय आहे। और मुझे 1 बजे खाना खाने का आदत है, इसलिए 1 बजे खाना मिलना चाहिए. पण शिमोन असा नव्हता। और शिमोन ऐसा नहीं था. आता देवाने त्याला बदललेलं। और प्रभु ने उसको चेंज किया था. म्हणून त्याने काय केलं, आता आपण यांना बोलायच्या अगोदर, काय हो तुमचं जेवण तयार नाही पण मला तर लय भूक लागली, त्यापेक्षा आपण जाऊ दे प्रार्थनाच करू, और इनको बोलने से पहले कि आप लोग क्या करेंगे, अभी प्रार्थना ही करेंगे. है ना। म्हणून कधी कधी जेवण उशिरा झालं तर रागवू नका, और खाना लेट हुआ तो गुस्सा मत करो. है ना। त्याच्यात आता त्या जेवण बनवणाऱ्याला कधी कधी वेळ पण लागतो ना, और खाना बनाते समय थोड़ा देर भी लगता है. म्हणून थोडासा धीर धरा, और थोड़ा धीरे धीरे प्रार्थना करा। प्रार्थना करो. आणि भूक लागल्यावर जेवल्यावर लय मजा येते। और भूक लगने के बाद खाना खाते समय बहुत अच्छा लगता है. हा, ते जेवण खूप चविष्ट लागतं। और वो बहुत अच्छा लगता है. जेव्हा भूक नसते तेव्हा खातो ना तर मजा नाही येत। और भूख नहीं रहते तभी हम लोग खाना खाते तभी अच्छा नहीं लगता. म्हणून पतरसला नंतर जेवण जे दिलं ना पेत्राने मजा घेऊन खाली। पेत्रस के सामने जो खाना रखा था वो खाते समय उसे आनंद लगा, वो खुश हुआ। हाँ, तो खाना खाते समय में आनंद लेना चाहिए। आणि जेवण जेवता वेळेस आपण आनंद घेतला दूसरी पाहिजे. बात हम देखते हैं कि कितनी भी भूख लगी हो लेकिन कोई भी गंदी वस्तु मुंह में न डालना। आणि किती भूक लागलेली असेल तरी आपण आपल्या तोंडामध्ये कोणती औषध वस्तू टाकतो. पतरस को मनाने के लिए, क्योंकि यहूदी लोग यहूदियों के पास ही जाते हैं आणि यहूदी लोकांकडेच जातात. और ये बात मालूम है कि अगर आप पतरस का बारे में जब हम लोग देखेंगे तो पतरस यहूदी गोत्रों में से है, आणि पेत्र हा यहूदी गोत्रातून आहे. इसीलिए वो नहीं जाता, आणि तो नसता गेला. अविश्वासियों के पास, अन्य जाति के पास नहीं जाता। आणि अन्य जातीकडे गेला नसता. ये परमेश्वर जानता है, आणि हे देवाला माहित इसलिए आहे. परमेश्वर ने उसे कुछ सिखाने के लिए वो बात कही। आणि त्याला काहीतरी शिकवण्यासाठी देवाने त्याला ही गोष्ट सांगितली. जब वो दर्शन देखा तो एक चदर पर बहुत सारे हानिकारक जीव जंतु थे। आणि जेव्हा त्याने दर्शनामध्ये पाहिलं की जे चादर आहे त्याच्यावरती खूप सारे हानिकारक जीवजंतू मुझे आहेत. भूख लगी है तो इसे मार और खा। आणि तुला भूक लागली तू याला मारून खा. पतरस ने कहा, नहीं प्रभु जी, मैंने कोई अशुद्ध वस्तु मुंह में नहीं डाली। आणि पेत्राने म्हटलं की मी देवा कोणती अशुद्ध वस्तू टाकलेली नाही. ऐसा बोलकर क्या हुआ, चदर वापस गई, फिर दूसरी बार भी आई, वैसे ही हुआ, फिर तीसरी बार भी आई और परमेश्वर ने यही कहा, जिसे परमेश्वर ने शुद्ध कहा है उसे तू अशुद्ध न कहना, न करना। आणि देवाने म्हटलं की त्याने म्हटलं की देवाने ज्याला शुद्ध म्हटले त्याला तो अशुद्ध म्हणू नकोस. तो इसके बाद वो सोच ही रहा था, ऐसा मुझे दर्शन क्यों मिला, आणि तो विचार करत होता की मला असं दर्शन का क्या भेटलं. बताना चाहता है परमेश्वर। आणि देवाला काय सांगायची इच्छा आहे. तब परमेश्वर ने क्या किया, तो पवित्र आत्मा ने उसे बताया कि जो पुरुष तुझे ढूंढने के लिए आए हैं उनके साथ तू जा। आणि पवित्र आत्म्याने त्याला सांगितलं की जे पुरुष तुला शोधण्यासाठी आले तू त्यांच्या सोबत जा. 2 दिन की यात्रा है, आणि 2 दिवसांची यात्रा आहे. 2 दिन आने के लिए लगे, 2 दिन जाने के लिए लगे। आणि 2 दिवस येण्यासाठी लागले, 2 दिवस जाण्यासाठी लागले. उन सेवकों को आणि त्या सेवकांना मालूम हुआ, वो आगे आप पढ़ोगे तो मालूम पड़ेगा, वहाँ दिया है कि कुरनेलियुस कहता है 4 दिन पहले मैंने जो देखा इसी समय पर मैंने देखा था, इस स्वर्गदूत मुझे आया। ऐसा पतरस से वो कहते हुए पढ़ सकते आगे। आणि पेत्राला तुम्ही तो म्हणत आहे की कुरनेलियुस 4 दिवसा अगोदर मी दर्शन पाहिलं, हे असं बोलताना तो पेत्राशी बोलत आहे हे कळेल। हालेलुया। इसलिए प्रियो, परमेश्वर के वचन के अनुसार हम यहाँ देखते हैं आणि देवाच्या वचनानुसार आपण इथे बघतो कि कुरनेलियुस एक सूबेदार है, धर्मी है। 22वें वचन में उसकी
माणसांनी उत्तर दिले, आम्ही कर्नेल नावाच्या शतपतीकडून आलो आहोत. तो धार्मिक मनुष्य असून हाँ, वो धर्मी है, देवाचे भय बाळगणारा आहे परमेश्वर को डरने वाला है. आणि सर्व यहुदी लोक त्याला मान देतात. सारे यहूदी लोग उसको मान देते. वो पहचान वाला है, ऐसा छुपा हुआ नहीं है, सब लोग उसको पहचानते हैं. त्याला पवित्र दूताने आपणाला आपल्या घरी बोलावून आणण्यास आणि आपल्याला जे 2 शब्द सांगायचे असते ते ऐकण्यास सांगितलेले आहे. तुम्हारा वचन सुनने के लिए परमेश्वर ने तुम्हें बुलाकर लाने के लिए उसे कहा है. इस रीति से उन्होंने अपने क्या किया, परमेश्वर की स्तुति किया, परमेश्वर की बड़ाई की. चक्कर लेते हैं. आणि जर मी रात्रीची जेवली नाही तर दूध नहीं नक्की खाते, पिते. कभी कभी नहीं खाते, लेकिन मैं दूध जरूर पीती हूँ. आणि कधी कधी मी जेवत नाही पण दूध नक्की पिते. हमारा शरीर को ताकत चाहिए तो हम सेवा कर सकते हैं. आणि आपल्या शरीराला ताकद पाहिजे तेव्हाच आपण सेवा करू देवी शकतो. की सेवा में करने वाले हर एक लोग बॉडी को संभाले. आणि वेदीची सेवा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आत्मिक शरीराला बनो, सांभाळावे. लेकिन शारीरिक शरीर भी प्रभु को चाहिए, आणि आत्मिक बना पण देवाला शरीर सुद्धा हवा है आहे. ना. शरीर कितना इम्पोर्टेंट है ये प्रभु ने कब बताया, जब उसका शरीर कब्रों में गाड़ा गया और सुरक्षित रखा. आणि शरीर किती महत्वाचं आहे देवाने केव्हा सांगितलं, जेव्हा त्याला काढण्यामध्ये आलं त्याचं शरीर सुरक्षित ठेवण्यात आलं. है ना. तो प्रभु चाहता है हम भी हमारे शरीर को संभाले. आणि देवाची इच्छा की आपणही आपल्या शरीराला उसको सांभाळावं. मिट्टी देने वाले सही बात है, लेकिन हमें इस शरीर को संभालना है, आणि आपण हे शरीराला सांभाळायला पाहिजे, केयरिंग करना है. काळजी करायची. जो शरीर को नहीं जमता छोड़ देना. आणि शरीराला समज नाही तर उपास करून सोडून टाक. रात का खाना पीना अच्छा खाओ. आणि रात्रीचं जेवण पिऊन सगळं चांगलं जेवण. हम यहाँ देखते हैं प्रियो कि जब उसने देखो उसने क्या किया, भले वो वहाँ पर मेहमान बोलकर था, लेकिन 23वें वचन में लिखा है उन्हें भीतर लेकर क्या किया, उनकी पहुनाई की. आणि तो पाहुणा होता तरी पण त्यांनी काय केलं, त्याला आतमध्ये घेतला आणि त्यांचा पाहुणचार केला. हमेशा पत्र से ये बात आप सीखना कि कभी भी हमारे दरवाजे पे आए हुए लोगों की हम पहुनाई करना है. आणि पेत्राकडनं तुम्ही नक्की शिका की आपल्या घरामध्ये जो कोणी येतो त्याचा तुम्ही पाहुणचार केला हम पाहिजे. हमेशा उनकी पहुनाई करना है. आणि आपण नेहमी त्यांचा पाहुणचार केला कभी उनको पाहिजे. खाली नहीं भेजना. तरी त्यांना वो रिकाम्या 2 दिन की यात्रा करके आए हैं, आणि ते 2 दिवसाची यात्रा करून रात आले. हो चुकी है, आणि रात्र झालेली इसलिए आहे. उनको घर में लिया, सुलाया, खाना दिया, म्हणून त्याला घरामध्ये घेतलं, त्यांना जेवायला दिलं आणि और त्यांना फिर झोपवलं. दूसरे दिन वो लोग निकले. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते लोक निघाले. 24वें वचन में लिखा है वो लोग दूसरे दिन निकले. आणि 24व्या वचनामध्ये लिहिले की दुसऱ्या दिवशी ते लोक निघाले. फिर हम देखते हैं 24वां वचन पढ़ेंगे. 24 वचन आपण वाचू. त्यांनी पेत्राला भेटावे म्हणून आपले नातेवाईक आणि जिवले मित्र. वो अब पतरस का इंतजार कर रहा है, लेकिन वो अकेला इंतजार कर रहा है क्या? नहीं, वो क्या कर रहा है, त्यांनी पेत्राला भेटावे म्हणून आपले नातेवाईक अपने रिश्तेदार, आणि जिवलग मित्र यांना बोलावले अपने होते. फ्रेंड्स को भी और अपने फैमिली के साथ भी वो इंतजार कर रहा था. आएंगे, अभी आएंगे, वो लोग आएंगे करके ऐसा इंतजार कर रहा था. फिर पेत्राने घरात प्रवेश करताच कर्नेलीने त्याच्या पाया पडून त्याला नमस्कार केला. ये है उसकी नम्रता. उसने ये नहीं दिखाया मैं बड़ा सूबेदार हूँ तो पतरस मेरे सामने ऐसा करना चाहिए, क्योंकि रोमी लोगों के सामने ऐसे ही करते ना, आएगा कर वैसा नहीं किया. आणि मला तसं नाही केलं. सूबेदार उसके सामने झुका, पण सुभेदार त्याच्या समोर उसका झुकला पैर पकड़ने के लिए. त्याचे पाया पडण्यासाठी. लेकिन पतरस ने कहा मेरे सामने मत झुक, क्योंकि मैं मनुष्य हूँ. आणि पेत्र त्याला म्हणाला माझ्या समोर झुकू नको कारण मी माणूस आहे. और फिर आगे परंतु पेत्र म्हणाला उठा आणि उभे राहा, मी देव नाही. म्हणून कधी माणसाच्या पाया पडू नका. इसलिए कभी भी इंसान का पैर नहीं हे पड़ेगा. देव आपल्याला शिकवतो. और यही परमेश्वर हमें सिखाता है. हा अध्याय आणि लास्ट रेवलेशनचा पण अध्याय, अगर आप इन दोनों अध्याय में पढ़ोगे तो इंसान के पैर पकड़ना मना है. आणि हा अध्याय आणि शेवटचा प्रकटीकरणचा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये स्पष्ट मी लिहिले की माणसाचे पाया पडू नका. लेकिन अगर आपने गलती की है पण जर तुम्ही चुका केली और आहे सामने वाले को मनाना है तो नीति वचन में लिखा जाके उसके पैर पकड़ने. आणि नीती वचनामध्ये लिहिलेलं आहे सामने गिर जा. आणि त्याला मनवण्यासाठी तू काय कर, त्याच्या पाया पड, त्याच्या समोर तू पड. हम देव बोलकर नहीं झुक रहे, क्षमा मांगने के लिए झुक रहे. आणि देव म्हणून आपण त्याच्या समोर झुकत नाही पण क्षमा मागण्यासाठी झुकत तो आहोत. कभी भी या जमाने का बोले अरे त्या दिवशी मी माझ्या आईच्या पाया पड, अरे त्या दिवशी मी तिच्या, वो अर्थ उस समय का परिस्थिति के अनुसार हम देखना है. आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार आपल्याला बघायचं आहे. आगे त्यांच्याशी बोलत बोलत पेत्र आत गेला आणि त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळले. तेव्हा पेत्राने त्याला सांगितले, माझ्यासारख्या यहुदी माणसाला यहुदी तर माणसाच्या घरात येणे ही यहुदी नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे. अब वो कहता है मैं यहूदी होकर ऐसे अविश्वासी लोगों के घर में, यहूदी नहीं ऐसे लोगों के घर में आना मुझे मना है, लेकिन वहाँ में आप लोगों को इतने लोगों को बहुत लोग थे वहाँ, यानी आपके लगभग इतने लोग उसके भी कर्नेलियस के घर
बता रहा है कि मैं किसी को भी तुच्छ नहीं लूंगी। इसलिए प्रियो, परमेश्वर आज हमें बताता है हम एक दूसरे को तुच्छ नहीं देंगे। आणि आज देव आपल्याला म्हणतो की आपण एकमेकांना तुच्छ हम लेखू नये. कभी भी एक दूसरे को तुच्छ नहीं देंगे। कधीही आपण एकमेकांना तुच्छ बघू नये. कोई कैसा भी अनपढ़ है, कोणी कसाही आहे, अशिक्षित आहे, गरीब है, गरीब आहे, तो भी हम तुच्छ नहीं देंगे। तरी आपण त्याला तुच्छ लेखू अगर नये. गरीब है, उसके कपड़े अच्छे नहीं है, साफ सुथरा नहीं, बोल लो उससे घृण मत करो, लेकिन उसे सिखाओ कि बाबा आप चर्च में आते हो, थोड़ा सा नहा दोगे, थोड़ा सा, क्योंकि कुछ लोग साड़ी का पदर बराबर नहीं लेते, तो उनको बोलो साड़ी का पल्लू बराबर से लेकर चलो, आणि जर ये आप सिखाओ, लेकिन तुच्छ मत दें। आणि जर गरीब असतील तर ते बरोबर राहत नसतील तर तुम्ही त्यांना शिकवा की त्यांना कसं राहायला पाहिजे, पण तुम्ही त्यांना तुच्छ लेखू नका. कुछ बच्चे लोगों को, मतलब माँ लोगों को सिखाओ, रहे तेरे बच्चे अच्छे हैं, लेकिन कितने गंदी रखती है तू, अगर थोड़ा अच्छा रखेगी तो सब लोग उठाएंगे ना। आणि काही आहे तर तुम्ही शिकवा की तुमच्या मुलांना तुम्ही किती घाणेरडे ठेवलं, जर तुम्ही त्यांना चांगलं ठेवलं तर सगळे लोक उचलतात. तो थोड़ा साफ सुथरा रखो, थोडं साफसुथरं ठेवा. जी काही पाहिजे ऐसा मतलब उससे नफरत मत हो, उनको समझाओ, गलती हुई तो समझाओ, आणि चूक झाली तर त्यांना तुम्ही ये तो समजावा डांट के समझाओ, आणि पाहिजे तो ओरडून क्योंकि समजावा. कभी कभी कोई औरत है ना डांट के ही सुनती है, आणि कधी कधी स्त्रिया जेव्हा ओरडतात ना तेव्हा त्यांना प्यार समजतं से बोलते तो वो लोग नहीं समझते। आणि प्रेमाने बोलले तेव्हा त्यांना समजत ये नाही. मेरा अनुभव है, आणि हा माझा अनुभव आहे. मैं जब प्यार से बोलती हूँ ना तो लोग उल्टा करते हैं, जब मैं डांट के बोलती हूँ ना, तुझे बोला था ना ऐसा करने का, ऐसा नहीं करने का, तो बराबर करते हैं। आणि जेव्हा प्रेमाने बोलते तेव्हा ती लोक समजत नाही, पण जेव्हा मी त्यांना ओरडून म्हणते तुला असं करायचं तेव्हा ती लोक बरोबर ऐकतात. इसलिए कभी प्यार से पहले बोलो, नहीं हुआ तो डांट के बोलो। वो गए बार मुझे बोली थी ना बच्चों को साथ रखना, साड़ी अच्छी पहन के आना, पल्लू बराबर से लेना, आप बोल सकते हैं। आणि प्रेमाने बोलापर्यंत त्या लोकांनी ऐकलं तर तुम्ही त्यांना ओरडून बोलू शकता की तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की साडी बरोबर रीतीने घालून ये. तो इस रीति से हम देखते हैं प्रियो, पतरस उसके घर में आया है। आणि पेत्र त्याच्या घरात आला आहे. अब 30वें वचन में देखो कितने आधीनता में, नम्रता के साथ पतरस को सब बातें समझा रहा है। आणि किती आनंदीमध्ये तो पेत्राला सगळ्या काही गोष्टी सांगत आहे. तेव्हा कर्दिलेने उत्तर दिले, 4 दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे दुपारी 3च्या सुमारास मी प्रार्थना करीत होतो, तेव्हा तेजस्वी सदा परिधान केलेला एक पुरुष एकाएकी माझ्यासमोर उभा राहिला. तो मला म्हणाला, कर्णिल्या, तुझ्या प्रार्थना ऐकण्यात आल्या आहेत आणि तू गरिबांना केलेले दानधर्म देवाच्या ध्यानात आलेले आहेत. आता तू यापोस काही माणसे पाठव आणि समुद्रकाठी राहत असलेल्या शिमोन सांबाराच्या घरी पाहुणा म्हणून वास्तव्य करीत असलेल्या शिमोन पेत्राला बोलावणे पाठव. म्हणून मी ताबडतोब आपल्याला बोलावणे पाठवले आणि तुम्ही मोठी मेहरबानी करून आलात. आता आम्ही येथे देवासमोर आहोत आणि त्याने आपणास आम्हाला जे सांगण्यास पाठवले आहे ते ऐकण्यास आम्ही अतिशय आतुर आहोत. अब हम यहाँ देखते हैं प्रियो इस कुर्नेलियस की फैमिली के बारे में। अभी हम यहाँ थोड़ा सा रुकेंगे क्योंकि अभी हम लोग पवित्र आत्मा के शिक्षण की ओर जाएंगे। तो पहली बात तो प्रियो हम देखते हैं कि हर पुरुष कुर्नेलियस के जैसे होना चाहिए, बुद्धिमान, ज्ञानी और अपनी फैमिली को संभालने वाला। आणि प्रत्येक पुरुष हा कोर्नेलियससारखा बुद्धिमान आणि प्रत्येक कुटुंब आपल्या कुटुंबाला सांभाळणारा असणारा पुरुष असला उसके पाहिजे. जीवन में पहला परमेश्वर था, उसके बाद उसकी फैमिली थी, आणि त्याच्या जीवनामध्ये प्रथम देव होता, नंतर त्यांचं कुटुंब उसके होतं, बाद तीसरा उसका काम था। तिसरं त्याचं काम इसलिए होतं. उसको जो समय अपनी फैमिली को देना था वो देता था। आणि त्याला जी वेळ त्याच्या कुटुंबाला द्यायची होती तो आज द्यायचा. पुरुषों को भी स्ट्रॉन्ग पुरुष है, लेकिन जो भी है आप सबको परमेश्वर आगे जाके जगदीश अपूर्व उनकी भी फैमिली बनेगी, तो है ना, प्रकाश की फैमिली बनेगी, हमारे समर्थ की फैमिली बनेगी, तो इन सब की, गौरव की फैमिली बनेगी, प्रीतम की फैमिली बनेगी, प्रेम की फैमिली बनेगी, है ना। अभी तो हमारा ये ज्यादा ही छोटा है हैरन, तो हैरन को भी थोड़ा सा नहीं कहते, तो बहुत ज्यादा छोटा है। तो आपकी जो फैमिली बनेगी, आप लोग सुनना, आज का वचन के अनुसार परमेश्वर चाहता है कि आप भी वैसे परमेश्वर को डरने वाले पुरुष बने। आणि आजच्या वचनानुसार तुम्ही शिका की तुम्ही पण देवाचा भय बाळगणारे असले अपने पाहिजे. फैमिली को महत्व देना, आणि आपल्या कुटुंबाला महत्त्व अपने द्या. घर में जो सदस्य हैं उनको प्यार करना। आणि आपल्या घराचे सदस्य आहेत त्यांना प्रेम करा. अगर आपके पिताजी, जैसे गौरव के पिताजी जो करते तो गौरव कभी न करना। आणि जसे तुमचे वडील करतात तसे तुम्ही करू नका. बिल्कुल प्रीतम, तेरा पिताजी जो करता है तो बिल्कुल नहीं करना। आणि प्रीतम जे तुझे वडील करतात ते तू बिलकुल करू नका. बिल्कुल नहीं करना। बिलकुल नाही तेरा करायचं. पिताजी कौन है? तुझे वडील कोण आहे? प्रभु यीशु। प्रभू येशू. तेरे पिताजी कौन है? प्रभु यीशु। प्रभु यीशु क्या करते हैं वैसा बनना। आणि प्रभू येशू काय करतात तसं बनायचं. तुम्हारे पिताजी ने जो किया तुम्हारी कुटुंब बन नहीं पाया, वैसे तुम बोलना नहीं, मैं मेरे प्रभु का हूँ, इसलिए मैं प्रभु के जैसा बनकर मेरी फैमिली में बनाऊंगा, ताकि मेरी पत्नी और मेरी माँ हमेशा सुखी रहे। आणि तुमच्या वडिलांनी तुमचं कुटुंब बनवलं नाही, पण तुम्ही असा विचार केला पाहिजे की नाही, मी देवाचा आहे आणि देव माझा पिता आहे, म्हणून मी माझं कुटुंब बनवेन ज्याच्याद्वारे माझी आई माझी बायको खुश राहते. हाँ, मेरी माँ और मेरी पत्नी, मेरे बच्चे मेरे साथ अच्छा रहेंगे। माझी पत्नी, माझी आई, माझी मुलं माझ्याबरोबर चांगली तुझे बुद्धि राहतील. है, तू छोटा है लेकिन तुझे बुद्धि है प्रीतम। आणि तू लहान आहेस पण तुला बुद्धी आहे. गौरव तुझी बुद्धि है, आणि ऐसा गौरव नहीं तुला सोचना बुद्धी है, आहे. उनको समझता नहीं। ये आज सुनेंगे कि
बचपन में जो तुम सुन रहे हो आप वैसे में तुम्हारा शरीर में जो वचन जाएगा वैसा तुमको बनाएगा। आणि जसं तुमच्या शरीरामध्ये वचन जाईल तसं तुम्ही बनत जाल. आज परमेश्वर यही कहते हैं, अब तक तुमने जो बचपन तक देखा आणि आज देव तुम्हाला हेच म्हणतो, जे काही लहानपणापासून तुम्हारे घर में घरामध्ये उससे नहीं, जो तुम सुनोगे वही तुम करोगे. आणि जे तुम्ही ऐकत तेच तुम्ही करा. क्योंकि कुर्नेलियस और उसकी फैमिली सुनने के लिए बैठे, इसे पतरस जैसे बोला उनके ऊपर पवित्र आत्मा आया. आणि कुर्नेलियस आणि त्याचं कुटुंब पेत्राचं जे बोलत होतं ते ऐकण्यासाठी ते बसले होते, म्हणून देवाचा आत्मा त्यांच्यावरती उतरून क्योंकि आला. जब पतरस उन्हें सुसमाचार देने लगा, कारण जेव्हा पेत्र त्यांना सुवार्ता सांगू यीशु के लागला, बारे में बताने लगा, येशूबद्दल सांगू लागला, तो वो भीतर से एक्सेप्ट किया. उन्होंने जो सुना वो ग्रहण किया. आणि त्यांनी जे ऐकलं त्यांनी ते आत्मा स्वीकारलं. ये परमेश्वर को भी मालूम है, प्रभु यीशु को भी मालूम है, पवित्र आत्मा को भी मालूम है. इसीलिए प्रभु ने क्या किया, जो पवित्र आत्मा पेंटिकोस के दिन में इस्राएली लोगों में, यहूदियों पर 120 लोगों पर उतरा, वैसे ही सेम उस घर में बैठे हुए लोगों के ऊपर भी उतरा. कुर्नेलियस के घर में बैठे थे उन लोगों पर. आणि ही गोष्ट देवपित्याला येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याला माहित आहे, म्हणून जसं पेंटिकोसच्या दिवशी पवित्र आत्मा उतरून आला तसंच तो पवित्र आत्मा काय झाला, कुर्नेलियसवरती आणि त्याच्या पूर्ण कुटुंबावरती आणि जेवढे तिथे जमा होते त्यांच्यावरती उतरून आला. पतरस कहता है, पेत्र म्हणतो, हालेलुया, 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 हालेलुया. पतरस कहता है कि मुझे मालूम हुआ परमेश्वर पक्षपात नहीं करता. आणि पेत्र म्हणतो, मला माहित आहे की मला देव पक्षपात करत नाही. जो उससे डरता है, जो त्याला घाबरतो धर्म का काम करता है. आणि नीतिमत्वाचं काम करतो. धर्म का काम कौन सा है? नीतिमत्वाचं काम कोणतं आहे? प्रार्थना करना, प्रार्थना करना, दान देना, उपवास करना. आणि उपवास करना. जो ये करता है जो कोणी हे करतो वो सब परमेश्वर को भाते हैं. आणि ते सगळे देवाला आवडतात. उसमें परमेश्वर ये नहीं देखता कि वो अन्य जाति है या यहूदी है. आणि त्याच्यामध्ये देव हे बघत नाही की हा अविश्वासी आहे आणि हा विश्वासी इसलिए आहे. परमेश्वर के वचन के अनुसार प्रभु कहता है म्हणून देवाच्या वचनानुसार देव कि म्हणतो, परमेश्वर ने इस्राएलियों में प्रभु यीशु को भेजा, आणि देवाने इस्रायल लोकांमध्ये येशू ख्रिस्ताला जो पाठवलं, सबका प्रभु है, जो सगळ्यांचा देव जिसके आहे द्वारा सारे जगत में शांति का सुसमाचार बताया. आणि त्याच्याद्वारे सगळ्यांना शांतीची सुवार्ता और सांगितली. परमेश्वर ने यीशु नासरी को आणि देवाने येशू नासरीला पवित्र आत्मा और सामर्थ से अभिषेक किया. आणि पवित्र आत्म्याने सामर्थ्याने अभिषेक उसके केला. द्वारा वो क्या कर रहा था, त्याच्याद्वारे तो काय करत होता, शैतान के सताए हुए को अच्छा करता फिरा. आणि शैतानाने जे सतवलेले आहेत त्या लोकांना तो बरं करत होता, परमेश्वर उसके साथ था. कारण देव हा त्याच्याबरोबर पवित्र होता. आत्मा आज आपके ऊपर आएगा. आणि पवित्र आत्मा आज तुमच्यावर आज आहे. जितने जन चैन में है उन सबके ऊपर आएगा. आज जेवढी चैनीमध्ये आहेत त्यांच्यावरती चैन येईल. के अंदर जो बैठेंगी फैमिली उनके ऊपर आएगा. आणि चैनीच्या आतमध्ये जेवढे कुटुंब आहे त्यांच्यावरती ये येईल. कुर्नेलियस को दिया हुआ गिफ्ट, वही गिफ्ट आपके ऊपर क्यों सामर्थ्य से आएगा. आणि जे कोणाला जे दान भेटलं होतं तेच दान तुमच्यावरती काय ये येईल. एक ब्लेसिंग है. आणि हा एक पवित्र आशीर्वाद आत्मा आहे. मिलना एक ब्लेसिंग है. पवित्र आत्मा भेटणं हा एक सबसे आशीर्वाद बेस्ट आहे. ब्लेसिंग है. सर्वात उत्तम दान आहे. ये ब्लेसिंग कहता है कि क्या करना है, उस पवित्र आत्मा के द्वारा जो शैतान के सताए हुए लोगों को अच्छा करना, आणि पवित्र आत्म्याचे तरी जे शैतानाने पिडलेली आहेत त्यांना आरोग्य देणं, और पवित्र आत्मा के द्वारा परमेश्वर साथ रहना. आणि पवित्र आत्म्याचे तरी देव सोबत राहणार. ये बड़ा इम्पोर्टेंट है. हा मोठा खूप कल मोठा जितने आहे. चैन में थे काल जेवढी चैनीमध्ये होते उन सबको मालूम है दर्शन में क्या दिखा, सोने की चेन थी वो. आणि ती सोन्याची चैन होती असं दर्शनामध्ये बघितलं. क्यों सोने की चेन दिखाई, का सोन्याची चैन दाखवणार? सोना कीमती है. सोनं किमती जैसे आहे. ये जो चर्च में जो हम चेन प्रेयर करते हैं, आणि जे चर्चमध्ये आज चैनीची प्रार्थना करतात हाँ वो कीमती है. ते किमती उससे आहे. मिरेकल हो रहे हैं, आणि त्यांच्याद्वारे उससे चमत्कार होतात. आशीर्वाद मिल रहे हैं, आणि त्याच्याद्वारे आशीर्वाद फैमिली के भेटतात. श्राप टूट रहे हैं. कुटुंबाचे श्राप तुटत आहेत. बीच में हम बंद किए थे क्योंकि चेन पकड़ने वाले लोग बराबर नहीं करते. आणि मध्ये चैन बंद केली होती कारण का ती लोक बरोबर रीतीने पकडत नव्हते. गए उपवास से वापस चालू हो गए. पण गेल्या उपवासामध्ये पुन्हा चालू झाले. समय पर भी छुटकारा दिया आणि देवाने छुटकारा पण दिला. और इस समय भी दे रहा है. आणि या वेळेस पण देव देतो. आज परमेश्वर ने वही बताया कि जो चैन के में खड़े थे, आणि आज देव म्हणतो जेवढे चैनीमध्ये तिथे उभे होते उनके सामने क्या था, कल उन्होंने देखा था, उसके सामने गहू का बोरी था. आणि त्यांच्या समोर गव्हाचे गुण होते. इसलिए कल कितने लोग चैन में थे, काल केवढी लोक चैनीमध्ये होते. हाथ ऊपर करो. चैन पकड़े हुए, चैन पकडलेले. ऐसा करके चैन लगाए थे ना, उनसे लगा ना हाथ लास्ता कैसा रहा. हाँ, तो आपके सामने कल बोरी था गहू का. आणि काल तुमच्या समोर गव्हाचे गुण होते. यानी इसका अर्थ क्या है, याचा अर्थ काय आहे? देव आपको आशीष दिया. देव तुम्हाला आशीर्वाद, देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलाय. इसका अर्थ वो है. त्याचा अर्थ अंदर तो आहे. कितने लोग बैठे थे, कल में से कौन लोग आए. आणि काल केवढी लोक आतमध्ये बसले होते त्याच्यामध्ये आज लोक आले. प्रभु बताया कल जितने लोग अंदर बैठे थे उनको बहुत पानी दिया. आणि काल जेवढी लोक आतमध्ये बसलेले त्यांना खूप पाणी और भेटलं. उनको इतना पानी मिला त्यांना एवढं पाणी भेटलं कि उनके विषय में 87 भजन संहिता 87 का वचन कहता है, आणि स्वतःच 87 वचन त्यांना म्हणतं
5 वचनापासून कि सिय्योन के विषय में ऐसा कहा जाएगा, इन लोगों के विषय में ऐसा कहा जाएगा आणि या लोकांच्या बाबतीत असं म्हणण्यात येईल कि अमुक मनुष्य आणि हा अमुक माणूस जो यहाँ उत्पन्न हुए, जे इथे उत्पन्न झाले, चर्च में जाते हैं, जे चर्चमध्ये जातात परम प्रधान परमेश्वर का उन्हें स्थिर रखे आणि परमप्रधान देव त्यांना स्थिर ठेवू और यहोवा जो देशों देशों का नाम लिखकर गिन लेगा, आणि यहोवा देव जो देशांचं नाव घेऊन मोजून घेईल तो इंडिया में भारतामध्ये हमारे वांगी सियोन चर्च में आणि वांगी सियन चर्च मध्ये कल वांगी नागपुरे कंपाऊंड से धोत्रे आणि नागपुरी कंपाऊंड मधून धोत्रे, नेरळ मोहाची वाडी बोर्डे आणि नेरळ मोहाची वाडी बोर्डे, कर्जत की साळवे आणि कर्जतचे साळवे, कर्जत मांडवली के गायकवाड, मांडवणीचे गायकवाड, गीता भी बैठते हैं मंगेश भाई, हमारे लाडवली गांव के मंगेश पवार, आणि लाडवलीचे पवार. हमारा देश बड़ा इम्पोर्टेंट होता है आणि आपला देश खूप महत्वाचा हमारा आहे. देश का जो निकाला जाएगा इंडिया जब बोला जाएगा तो सारे इंडियंस न्याय के लिए खड़े हो जाएंगे. आणि जेव्हा भारताचं नाव घेण्यात येईल तेव्हा सगळे भारतीय उभे राहतील न्यायासाठी. आपको समझो वहाँ पर जो दिया है ना हमारा देश परमेश्वर वहाँ देश के अनुसार हमारा भी हिस्सा पूछेगा. हमने देश के लिए कितनी प्रार्थनाएं की, आणि देशानुसार देव आपल्याला हिशोब विचारला की आपण देशासाठी किती प्रार्थना केली. उसकी पुस्तक में लिखा गया है इंडिया देश. आणि त्याच्या पुस्तकात लिहिण्यात आले भारत देश. भारत देश में जो महाराष्ट्र है, आणि भारत देशामध्ये जो महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र नहीं क्योंकि हम महाराष्ट्र में रहते, हमारे महाराष्ट्र में एक ठाणा डिस्ट्रिक्ट है आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ठाणा डिस्ट्रिक्ट रायगढ़ आहे, डिस्ट्रिक्ट है रायगड डिस्ट्रिक्ट और आहे. वहाँ के ये लोग क्या है आणि तिथली लोक काय आहे, रहिवासी, रहिवासी, जो मेरी महिमा कर रहे हैं. जे माझी महिमा करतायत. इसलिए वहाँ ऐसा लिखा है. और फिर गवैये और नृतक क्या कर रहे थे, सोते पाएंगे जो वचन वहाँ. तो इसलिए प्रियो अंदर बैठे हुए लोगों को भी परमेश्वर ने ये वचन दिया. तो कल बैठे हुए लोग हर दिन दिया है, ऐसा नहीं कि कल के लिए दिया. इसके पहले जितने लोग बैठे उनको भी ऐसे ही बताया. आणि कालच्या लोकांनाच नाही पण त्याच्यामध्ये जेवढे लोक बसले होते त्यांना पण दिवसच म्हणाले. उनके बारे में भी बताया कि वो एक परमेश्वर के भवन में लगाए हुए ऐसे पौधे हैं, लेकिन वो पौधा नहीं रहा, अब तो पेड़ बन गया है. आणि ती लोक देवाच्या राज्यामध्ये लावलेली एक रोपट आहे पण आता ते रोपट नाही राहिलं, आता ते एक झाड झालेलं वो आहे. ऐसे बाइबल कहता है कि वो तो परमेश्वर के भवन में लगाए हुए पौधे हैं, यानी छोटे हैं, लेकिन आप परमेश्वर ने दर्शन में दिखाया बड़ा झाड़ बन गया है. आणि बायबल आपल्याला म्हणतं की ते देवाच्या मंदिरामध्ये लावलेले रोपटे आहेत पण आता ते रोपट नाही लावलं, ते वाटतं म्हणतो आता ते झाड झालेलं आहे. परमेश्वर हमारे मध्य है और वो प्रकाश दे रहा है आणि देव आपल्या मध्ये आहे ना, तो आपल्याला प्रकाश देत आहे और वो प्रकाश सब तक फैला रहा है. आणि तो प्रकाश सगळ्यांपर्यंत पसरतोय. मालूम हुआ? इसलिए आज भी जो लोग चैन में बैठेंगे आणि आज पण जे लोक चैनीमध्ये बसतील और जो चैन पकड़कर खड़े रहेंगे, आणि जे चैन पकडून उभे राहतील, परमेश्वर उनको सबसे बेस्ट आज 12वें दिन का ब्लेसिंग उनको क्या मिलेगा, पवित्र आत्मा का सामर्थ. आज त्यांना 12व्या दिवशी काय भेटेल, पवित्र आत्म्याचं और सामर्थ्य. वो क्यों दे रहा है? आणि ते का देत आहे, शैतान के सताए हुए लोगों को छुड़ाना आणि शैतानाने पीडित असलेल्या लोकांना और सोडवण्यासाठी परमेश्वर साथ रहना. आणि देव सोबत और राहण्यासाठी. जैसे वो कह रहा था कि यीशु मसीह इस पृथ्वी पर आए, हमारे लिए मारे गए आणि जसं तो म्हणत होता की येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आले आणि आपल्यासाठी मारले गेले और कलवरी क्रूस पर काट पर चढ़ाए गए, आणि कलवरी क्रूसावरती लटकवण्यात आले, मार दिया गया, त्यांना मारण्यात गाड़ा आले, गया. गाडण्यात आले. परमेश्वर ने उसे तीसरे दिन जिलाया, पति वचन में. पण देव पित्याने त्यांना पुन्हा जिवंत केलं. और हम सब उसके गवाह हैं. आणि आपण सगळेजण त्याचे साक्षीदार हमें आहोत. इसलिए चुना है ताकि हम उसके बारे में गवाही दें. हम उसके साथ खाए पिए लोग हैं. आणि आम्हाला यासाठी त्याने निवडले की आम्ही त्याची साक्ष द्यावी, कारण आम्ही त्याच्याबरोबर खाल्लेली पिलेली लोक और आहोत. इसीलिए आज हम क्या कर रहे हैं, उसके नाम से प्रचार कर रहे हैं. म्हणून आज आम्ही त्याच्या नावाने प्रचार करत जो आहोत. परमेश्वर जीवित का और मरे हुए का न्याय ठहराएगा. आणि जो देव जिवंतांचा आणि मेलेल्या लोकांचा न्याय जो कोई उस करतो. पर विश्वास करेगा, जो कोणी त्याच्यावरती विश्वास उसके ठेवेल नाम के द्वारा पापों की क्षमा मिलेगी. इतना ही बोला. आणि त्याच्या नावाद्वारे त्याला पापाची क्षमा भेटेल एवढंच तो बोलला. 44 में लिखा है, पतरस कह ही रहा था. आणि 44 वचनामध्ये लिहिले की पेत्र बोलतच असताना पढ़ेंगे उसमें 45 वचन. पेत्राबरोबर आलेल्या विश्वास ठेवणाऱ्या सर्व सुन्नती लोकांना यहुदी जनांना देखील पवित्र आत्म्याचे दान मिळते हे पाहून आश्चर्य वाटलं. परमेश्वर का आत्मा आ गया. परमेश्वर का आत्मा आ गया और उन सबके ऊपर ठहर गया. और फिर त्यांना त्याबद्दल शंका घेण्यास जागाच नव्हती, कारण
त्यांनी त्यांना अनेक भाषा बोलताना आणि देवाची स्तुती करताना ऐकलं. क्या कौन सी भाषा मिली? अनेक भाषा. क्या मिली? अनेक भाषा. तो प्रियो, आज जो चैन में खड़े रहेंगे और चैन के अंदर रहेंगे, परमेश्वर ने पवित्र आत्मा का सामर्थ, अन्य भाषा बोलने का दान और चंगा करने का दान, शैतान से सताए हुए लोगों को छुड़ाना, परमेश्वर संग रहना, इसके लिए परमेश्वर का आत्मा का ये ब्लेसिंग आज भीतर बैठने वाले लोगों को भी और चैन में खड़े रहने वाले लोगों को भी मिलेगा. तो अच्छा है ना 12 नंबर पे पवित्र आत्मा का दान. आणि चांगलं आहे ना 12 नंबरवरती पवित्र आत्म्याचं दान. इसीलिए ओल्ड टेस्टामेंट से जाके नया टेस्टामेंट ही अच्छा है. आणि जुन्या करायला नवीन करायला चांगलं आहे. और सच बात है, अभी आज से हम लोग नया टेस्टामेंट ही देखने वाले, क्योंकि हम आज से सब नए करा के फैमिलीज को देखेंगे, जिसमें अपने प्राण को भी उन्होंने दे दिया, अपने कुटुंब को परमेश्वर की सेवा में दे दिया. आणि त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या प्राणाला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुद्धा देवासाठी दिलेलं आहे. आज का तो हम कुर्नेलियस ले, क्योंकि अन्य जाति में सबसे पहला वो है. आणि कुर्नेलियसचा बदल घेतला कारण का तो अन्य जाती म्हणून पहिला तो हम आहे. प्रेयर करेंगे. आज 5 जन बैठने वाले हैं. कौन सी फैमिली है? कोणतं कोणतं कुटुंब आहे? प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, आज इस चेन में जितने लोग हैं प्रभु, इन सभी लोगों को हम यीशु के नाम से आशीषित करते. ये चेन साधारण चेन नहीं है, ये पावरफुल परमेश्वर के नाम से जुड़ी हुई है प्रभु, और इसमें एकता है प्रभु. ये सब जो चेन किए हुए हैं प्रभु, ये मसीह के लिए कर रहे हैं, और इनसे जो चेन के अंदर बैठे हैं उनके लिए वो मध्यस्थी कर रहे हैं, इसीलिए ये सोने की चेन है. धन्यवाद देते मेरे मान पवित्र पिता, इसलिए पवित्र पिता परमेश्वर इनके घर का एक एक पुरुष कुर्नेलियस के समान धर्मी और प्रभु डर कर परमेश्वर का भय मानने वाला और ऊंचे स्थान पर रहने वाला, धर्म के काम करने वाला, दान धर्म करने वाला, गरीबों का सुधि लेने वाला, पवित्र पिता अपने लोगों की सुधि करने वाला, ऐसा होने के लिए सहायता करना और पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए तुम मदद करना. अभी इसी घड़ी यीशु के नाम से, यीशु नासरी के नाम से मेरे मान पवित्र पिता, इस चेन में जमा खड़े हुए एक एक फैमिली के ऊपर पवित्र पिता पवित्र आत्मा का आशीष डिक्लेयर करते हैं. और आज इस चेन में प्रभु पवित्र पिता हम प्रार्थना करते प्रभु, पवित्र प्रभु अपूर्व जादव फैमिली के लिए प्रभु, यीशु के नाम से मेरे मान पवित्र पिता आपका सर्व सामर्थ्य लहू प्रभु अपूर्व फैमिली के ऊपर लगाकर प्रभु ये कुर्नेलियस के समान बनने के लिए, परमेश्वर का भय मानने वाला, परमेश्वर के पीछे चलने वाला, धर्म का काम करने वाला, अपने कुटुंब को प्यार करने वाला, ऐसा बनने के लिए प्रार्थना करते हैं. इसके समाज से, इनके पूर्वजों से उतरे हुए सारे श्राप, सारे बंधन मैं यीशु के नाम से अपूर्व जादव फैमिली के ऊपर से तोड़ देती हूँ और उनकी पूरी फैमिली को यीशु के नाम से आशीषित करती हूँ. प्रभु पवित्र पिता उसकी बहन को, पवित्र पिता उसकी मम्मी को प्रभु यीशु के नाम से मेरे मान पवित्र पिता आपका सर्व सामर्थ्य लहू इनके ऊपर लगाकर प्रभु सेनाधीश परमेश्वर प्रभु आपका सर्व सामर्थ्य लहू लगाकर इन्हें आशीषित करती हूँ और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ. तू इनकी ढाल, तो इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गढ़ है, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता है. मेरे राजा, मेरे मान पवित्र सेनाधीश पिता, इन्हें यीशु के लहू से कवर करती हूँ. इनके जीवन रूपी नाव में प्रभु तू है प्रभु, तू इन्हें कभी न छोड़ेगा न कभी त्यागेगा. तू इनके साथ सदा रहकर इन्हें आशीषित करता है प्रभु. मैं धन्यवाद देती हूँ और आज प्रभु पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए प्रार्थना करती हूँ. उद्धार, क्योंकि कुर्नेलियस उसके मित्रों का, उसके कुटुंब का उद्धार हुआ, वैसे ही इनके भी प्रभु कुटुंब का और प्रभु इनके मित्रों का उद्धार यीशु के नाम से. और अब्राहम की सारी आशीष यीशु मसीह में मैं इनके ऊपर रखकर इन्हें आशीषित करती हूँ और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ. धन्यवाद देती हूँ पवित्र पिता, जैसे कुर्नेलियस के लिए पतरस को खड़ा किया, इनके लिए भी तो मनुष्य को खड़ा करता है. मैं धन्यवाद देती हूँ पिता, इस कुटुंब को यीशु के नाम से आशीषित करता हूँ. उसी रीति से मेरे मान पवित्र सेनाधीश पिता प्रभु आपका सर्व सामर्थ्य यीशु के नाम से मेरे पवित्र पिता प्रीतम राम फैमिली के ऊपर लगाकर यीशु के नाम से आशीष घोषित करते प्रभु. उसके ऊपर उतरा हुआ सारा श्राप यीशु के नाम से निकालते प्रभु. पवित्र पिता उसके पिताजी कुर्नेलियस के समान बनने के लिए एक अच्छा फैमिली बनाने वाला, अच्छी फैमिली संभालने वाला होने के लिए प्रार्थना करते हैं. मुकेश में और नीलेश में प्रभु, अशोक में, इन सब में प्रभु मैं आपका भय मांगती हूँ. उनके पूर्वजों से उतरा हुआ सारा श्राप यीशु के नाम से तोड़ देती हूँ और पिता पुत्र पवित्र आत्मा का अधिकार घोषित
श्राप यीशु के नाम से तोड़, उनके पूर्वजों से बहकर आए हुए सारे श्राप यीशु के नाम से तोड़कर पिता पुत्र पवित्र आत्मा का अधिकार घोषित करते। और अभी इसी घड़ी यीशु के नाम से प्रीतम के द्वारा उसके कुटुंब, उसके माता पिता भाई बहन दादा दादी नाना नानी जितने लोग हैं और इनके सारे मित्रों का उद्धार होने के लिए और पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए प्रार्थना करते हैं। यीशु के नाम से उनकी फैमिली बनने के लिए प्रार्थना करते हैं। तू इनका कुटुंब है प्रभु, तू इनका कुटुंब का हेड है प्रभु, और प्रभु तू कुटुंब वत्सल्य परमेश्वर है प्रभु। यीशु के नाम से प्रभु तू इनका पिता है, इनका कुम्हार है, इसलिए इन्हें चला। और अभी इसी घड़ी यीशु के नाम से प्रभु इस कुटुंब का और इनके कुटुंब के मित्रों का सबका उद्धार होने के लिए प्रार्थना करते हैं। हम इन्हें अब्राहम की सारी आशीष इनमें घोषित करते हैं और आपके सर्व सामर्थ्य लहू तले जाते हैं। धन्यवाद देते मेरे राजा, मेरे मान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, हम प्रार्थना करते हैं प्रभु दिलीप भाई के लिए प्रभु, यीशु के नाम से मेरे मान पवित्र प्रभु पवित्र पिता कुर्नेलियस के समान एक ऊंचा स्थान और उनके हाथ के नीचे मजदूर ऐसे होने के लिए ऐसे कि उनको मुख पर ऊपर उठाना पड़े, उन्हें आशीषित करना पड़े, उनकी फैमिली हमेशा बनी रहे, उनके पूर्वजों से बहकर आए हुए सारे श्राप यीशु के नाम से तोड़ दी। आपका सर्व सामर्थ्य लहू करो यीशु के नाम से मेरे मान पवित्र पिता प्रभु आइज़ैक के ऊपर पवित्र पिता दीवाली के ऊपर लगा कर उन्हें आशीषित करते। धन्यवाद देते पिता, अब्राहम की सारी आशीष इन्हें यीशु मसीह में मिले, ये डिक्लेयर करते। पवित्र पिता आप पर भरोसा करने वाले हमेशा ऊंचे स्थान पर होते, इन्हें भी प्रभु तुम ऊंचे स्थान पर करना बताए, प्रभु ऊंचा रखे, इन्हें कभी किसी चीज की कमी और त्रुटि होने नहीं है, प्रभु कभी लज्जित और वंचित होने नहीं है, धन मान सम्मान से दीर्घायु से इन्हें तृप्त रहे, सदा आनंदित रहने के लिए सहायता करें, इन्हें आशीषित कर यीशु मसीह के नाम से इन्हें आशीषित कर और आपके पंखों में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना। धन्यवाद देते इस कुटुंब को हम पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए प्रार्थना। धन्यवाद देते राजाओं के राजा मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु यीशु के नाम से मेरे पवित्र प्रभु यीशु का लहू प्रभु राजकता के ऊपर और मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु यीशु के नाम से मेरे महान पवित्र पिता प्रतिभा के ऊपर रखकर आज प्रभु पवित्र आत्मा का सामर्थ्य में आने के लिए जो शैतान के सताए हुए हैं उन्हें अच्छा करता वैसे ही प्रभु पवित्र पिता शैतान ने इस फैमिली को बहुत सताया है। आज हम यीशु के नाम से ये फैमिली रिकवरी होने के लिए और मुक्त होने के लिए शैतान के सारे दाव से मुक्त होने के लिए प्रार्थना करते हैं और पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए प्रार्थना करते हैं यीशु के नाम से। अब्राहम की सारी आशीष इन्हें मिले और प्रभु ये फैमिली बनी हुई, ये फैमिली में कोई सदस्य घटेगा नहीं, प्रभु बढ़ेगा। हम इन्हें आशीषित करते हैं, आपके सर्व सामर्थ्य लहू तले लाते हैं। धन्यवाद देते मेरे राजा, मेरे मान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, हम प्रार्थना करते मेरे राजा प्रभु जगदीश के ऊपर, शंकरलाल भाई के ऊपर प्रभु पवित्र पिता कुर्नेलियस के समान प्रभु हमेशा इनमें यूनिटी रखना, प्रभु अलग होने नहीं देना मेरे राजा, मेरे मान पवित्र पिता इनमें मिलजुल कर प्रभु प्रेम से रहने के लिए सहायता करना। प्रभु अब्राहम की सारी आशीष इन्हें मिले और मेरे महान पवित्र पिता ऊंचे हो जाए, कुर्नेलियस के समान, कुर्नेलियस के सामने लोग जैसे झुककर दंडवत करते थे और प्रभु झुकते थे वैसे ही प्रभु इनके भी सामने होने के लिए मदद। और तुमने इन्हें कहा है तुम कुछ नहीं परंतु मस्तक हो, तुम नीचे नहीं तुम ऊंचे के, आशीष इनके ऊपर रखकर पवित्र पिता पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए धन्यवाद देते मेरे राजा यीशु, मेरे महान पवित्र सेनाधीश पिता। उसी रीति से मेरे पवित्र प्रभु हम प्रार्थना करते प्रभु सुनील पत्नी फैमिली के लिए प्रभु, अनुग्रह के लिए प्रभु, नोहा के लिए प्रभु यीशु, मेरे जीवन देने वाले उदाहरण पवित्र पिता अश्विनी के ऊपर प्रभु और प्रभु सृष्टि के ऊपर मेरे राजा प्रभु, इस फैमिली को हम यीशु के नाम से आशीषित करना, कुर्नेलियस के समान प्रभु आगे रहने के लिए, ऊपर बढ़ने के लिए हम प्रार्थना करते हैं। इस कुटुंब का मालक चालक अधिकारी आप हो, अब्राहम की सारी आशीष इन्हें मिले और श्राप सारा जो इनकी फैमिली से पूर्वजों से उतर कर आया है वो सब यीशु के नाम से तोड़ दे और प्रभु यीशु के नाम से आशीषित ये जुड़े रहेंगे, कभी अलग न होंगे, मसीह का प्यार इनमें रहेगा प्रभु और ये हमेशा फलवंत रहेंगे प्रभु। धन्यवाद देते मेरे महान पवित्र पिता पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए धन्यवाद देते मेरे महान पवित्र सेनाधीश पिता प्रभु, आपका सर्व सामर्थ्य प्रभु यीशु के नाम से धन्यवाद 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 धन्यवाद। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से मेरे राजा, मेरे महान पवित्र प्रभु, हम यीशु के नाम से यहाँ जमा हुए हर फैमिलीज के ऊपर जो आज 6 फैमिली प्रभु बैठी प्रभु, जागो फैमिली, राम फैमिली,
और फिर जादव फैमिली प्रभु, फिर पवित्र पिता कामड़े फैमिली प्रभु, शंकरलाल फैमिली प्रभु और सुनील मसले फैमिली प्रभु, इन 6 फैमिलीज के ऊपर हम पवित्र आत्मा उतरने के लिए प्रार्थना। अभी इसी घड़ी पवित्र आत्मा जाए यीशु के नाम से आ जाओ। आज हम 12वें दिन में पवित्र आत्मा का सामर्थ्य चाहते, पवित्र आत्मा का सामर्थ्य चाहते यीशु के नाम से। प्रभु शैतान के सताए हुए लोगों को पवित्र आत्मा के से और उसके सामर्थ्य से यीशु मसीह चंगाई देता था, अच्छा करता फिरता था। आज वही दान यीशु के नाम से पेंटिकोस्ट के दिन की नाई आज इन्हीं के ऊपर आकर मिले। चेन में जितने लोग हैं उनके ऊपर भी और भीतर वास करने वाले एक एक व्यक्ति के ऊपर भी यीशु के नाम से मेरे मान पवित्र सेनाधीश पिता यीशु नासरी के नाम से हम मांगते प्रभु। अभी इसी घड़ी यीशु के नाम से प्रभु धन्यवाद देते मेरे राजा यीशु, धन्यवाद। अभी इसी घड़ी पवित्र आत्मा आ जाओ, यीशु के नाम से आ जाओ, एक एक के दे लो वो अभी इसी घड़ी पवित्र आत्मा, अभी इसी घड़ी एक सबको भरा पवित्र आत्मा शांतरा बराबराती को आते मेरे नाम शांतरा बराबराती के अभी इसी घड़ी पवित्र आत्मा आ जाओ, पवित्र आत्मा आ जाओ, यीशु के नाम से आ जाओ, यीशु नासरी के नाम से आ जाओ। पवित्र आत्मा उतर जाओ, अभिषेक से हमें भरे दो, पवित्र आत्मा उतर जाओ, अभिषेक से हमें
सभी
अभिषेक प्रभु। ये हमारी विनती है पवित्र, हमारी विनती है पवित्र आत्मा, अभी इसी घड़ी पवित्र आत्मा, ये हमारे लिए ब्लेसिंग है। आज 12वें दिन में प्रभु ये हमारे लिए ब्लेसिंग है। ये 12वें दिन का ब्लेसिंग है, हमें पवित्र आत्मा का सामर्थ्य, पवित्र आत्मा का अभिषेक, यीशु के नाम से, यीशु के नाम से, यीशु के नाम से पवित्र आत्मा। धन्यवाद देते, धन्यवाद प्रभु, इन सबको पवित्र आत्मा का अभिषेक आपने दिया, इसलिए धन्यवाद देते। जैसे आपने कहा ना, जब तुम बुरे होकर तुम अच्छी वस्तुएं अपने बच्चों को देना जानते हो, तो तुम्हारा पिता जो बहुत अच्छा है, भला है, वो तुम मांगने वालों को पवित्र आत्मा क्यों कर न देगा। आज इन सारी फैमिलीज में पवित्र आत्मा है, और पवित्र आत्मा इन सारी फैमिली को आज से चलाएगा। इनमें तू है प्रभु, और पवित्र आत्मा तू है। धन्यवाद देते, धन्यवाद। जैसे ये उद्धार पाए हैं, इनके कुटुंब के मित्र, इनके जो मित्र है वो भी उद्धार पाएंगे और पवित्र आत्मा के सामर्थ में भरेंगे। धन्यवाद देते पिता, इन सबको यीशु के नाम से करो, हम सबको यीशु के नाम से करो। और जहाँ पवित्र आत्मा का सामर्थ्य है, वहाँ पूर्वजों के श्राप का कोई अधिकार नहीं। आज ये सभी लोग आशीषित यीशु के नाम से। अब पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुभव और पवित्र आत्मा की सहभागिता प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन पर हमेशा हमेशा हमारे साथ बनी रहे, और हम सब कहे आमीन। हम नीचे बैठ जाएं। सियोन प्रेयर ट्रस्ट, इस संस्था को आप अपनी प्रार्थनाओं के द्वारा और आर्थिक बातों के द्वारा भी मदद कर सकते हैं। इसका अकाउंट नंबर है 54762200048164। कैनरा बैंक, वांगनी ब्रांच। IFC कोड है कैपिटल CNRB 0015476। धन्यवाद।